ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता युनिट नंबर 3 आपल्याला एंड सेमला 3, 4, 5, 6 युनिट आहे, जे काय असतील ते. थर्ड युनिट नंतर आपले युनिट सुरू होत आहे. तर आता आपल्याला युनिट 3 अतिशय सोपं आणि सर्वात पहिले सॉल्व्ह करायसारखे क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन 6 ते 8 मार्काला विचारला जातो आणि एक क्वेश्चन 12 ते 14 मार्काला आपल्याला विचारला जातो. ओके, मग बघा आता युनिट 3 मध्ये आपल्याला 2 टाइप ऑफ न्यूमरिकल विचारले जातात, जे की फार महत्वाचे. एक सर्वात पहिलं जे आपल्याला विचारलं जातं ते इसेंट्रिकली लोडेड कॉलम, म्हणजेच याच्यामध्ये असतं बीम टू कॉलम कनेक्शन. बीम टू कॉलम कनेक्शन सर्वात पहिला टाइप जो आपल्याला, म्हणजे याला तुम्ही पार्ट ए पण म्हणू शकता, युनिट 3 चा पार्ट ए पण म्हणू शकता, की आपल्याला त्यांनी इसेंट्रिकली लोडेड कॉलम किंवा बीम टू कॉलम कनेक्शन हे आपल्याला एक्झामला कंपल्सरी आपल्याला 8 मार्काला, 10 मार्काला किंवा 6 मार्काला, म्हणजे तुम्हाला जर एकदमच अवघड त्यांनी पेपर काढला आणि मार्किंग कमी केली तर मग आपल्याला 6 मार्काला क्वेश्चन येईल, नाहीतर तो 8 किंवा 10 मार्काला कंपल्सरी याच्यावर क्वेश्चन असतो. आणि अतिशय सोपं आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी देईल, त्या सगळ्या जसल्या तशा पाठ करायच्या, जसल्या तशा फॉलो करायच्या. कोणताही क्वेश्चन असो 100% तुम्हाला त्यात सॉल्व्ह करता येणार आहे, याची गॅरंटी. त्याच्यानंतर आता स्टेप मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या कोर्सच्या सेक्शन मध्ये, जिथे तुम्ही युनिट 3 ला बघणार, तिथे युनिट 3 मध्ये मी करेक्टेड स्टेप ऍड केलेले आहे. आता ते स्टेप काही दिवसांनी तुम्हाला डाउनलोड करायला भेटतील. आता आज सध्या त्या डाउनलोड करायला नाहीये, पण त्याच्यासाठी पण मी प्रोसेस करतोय की डाउनलोड करता यायला पाहिजे तुम्हाला, तर त्या पण डाउनलोड होऊन जातील. तुम्ही प्रिंटही काढू शकता आणि सॉल्व्ह करताना सोबतही ठेवू शकता, तो काही एवढा मोठा मेजर इश्यू नाहीये, ते होऊन जाईल आज उद्यामध्ये. लक्ष द्या. आता बघा, आता हा पार्ट ए झाला, इसेंट्रिकली लोडेड कॉलम. इथे आपल्याला 8 ते आपण 14 मार्क्स म्हणू, 8 ते 14 मार्क्सला आपल्याला क्वेश्चन विचारला जातो आणि कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. आता बघा, आता नेक्स्ट, आता सेकंड पार्ट बी. पार्ट बी आपल्याला कॉलम बेसिस म्हणजे काय, तर आपण स्टील स्ट्रक्चर मध्ये समजा आपला हा कॉलम आहे, हा आपला स्टील स्ट्रक्चरचा कॉलम आहे आणि त्याला आपण डायरेक्ट जमिनीवर रेस्ट नाही करू शकत. याचं कारण काय, कारण की जमिनीचा एरिया फार मोठा असतो आणि कॉलमचा जो एरिया आहे, जो जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तो फार छोटा असतो ऍज कम्पेअर टू जमिनीचा एरिया. मग काय होतं, जर आपण असा डायरेक्टली जमिनीवर त्या कॉलमला रेस्ट केला आणि त्याच्यावर लोडिंग दिली, तर कॉलम डायरेक्ट जमिनीमध्ये घुसायचे चान्सेस असतात. बघा, हा वरती कॉलम आहे आणि याच्यावर लोड आला, त्याचा एरिया कमी, तो डायरेक्ट जमिनीमध्ये घुसायचे चान्सेस असतात. याला आपण काय म्हणतो, पंचिंग फेल्युअर म्हणतो. आपण आपल्या सबमिशनच्या शीटला जे पंच करतो ना, ते पंचिंगचा जो रॉड आहे तो कसा आपल्या शीट मध्ये घुसतो, त्याचं कारण काय असतं की त्या रॉडच्या खाली एक शार्प एज असतो आणि त्या रॉडचा एरिया फार कमी असतो आणि सिमिलर वे मध्ये आपल्या पेपरचा एरिया जास्त असतो. मग त्या केस मध्ये आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा ते आतमध्ये घुसून जातं, म्हणून त्याला पंच करणं आपण म्हणतो. सेम पंचिंग फेल्युअर आपलं कॉलमच्या केसमध्ये होतं. जर त्या केसमध्ये आपण कॉलम बेसिस प्रोव्हाइड केला नाही, म्हणजे आपल्याला कॉलमला आणि जमिनीला डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही करायचे. कळतंय का तुम्हाला, कॉलम आणि जमीन यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही करायचे आपल्याला त्याच्यासाठी एक अरेंजमेंट करायची आहे आणि त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो कॉलम बेसिस. मग आता ती अरेंजमेंट म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. पहिला पार्ट असतो स्लॅब बेसिस आणि दुसरा पार्ट आपल्याला येतो गसेटेड बेसिस. मोस्ट इम्पॉर्टंट, हे सुद्धा आपल्याला 10 to 15 मार्क्सचा क्वेश्चन कंपल्सरी प्रत्येक एक्झाम मध्ये असतो आणि हे आपल्याला सर्वात पहिले पेपर आल्या हातात हे सॉल्व्ह करायचंय. म्हणजे इथले तुम्हाला
समजा 6 मार्क्स जरी पकडले आपण ऑन एन ऍव्हरेज, इथले 6 मार्क्स आणि इथले ऑन एन ऍव्हरेज आपण 12 मार्क्स जरी पकडले तरी टोटल मिळून आपल्याला 18 मार्क्स कम्प्लीट होतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने कम्प्लीट होतात. कळालं का तुम्हाला? मला सांगा. हे काय म्हणजे आपल्याला शिकायचं काय ते कळालं का? तनिष्क तुला कळालं का? कळालं का आपल्याला नेमकं शिकायचं काय? अच्छा तू मेसेज केलाय का? तुला जर काही डाऊट असेल तर विचार. तू डिस्कनेक्ट नको हो तनिष्क, कारण की सारखी सारखी रिक्वेस्ट मला पाठवता येणार नाही. हो सर समजलं. ठीक आहे. स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसतंय ना तुला? काही माझ्या हो. आवाजात प्रॉब्लेम नाही? व्यवस्थित नाही आहे? काहीच नाही. हो ठीक, चालते. म्हणजे आपल्याला तिसऱ्या युनिट मध्ये हे 2 पार्ट करायचे. एक आपल्याला ऑन एन ऍव्हरेज 6 मार्काला कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो आणि एक आपल्याला 12 मार्काला कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. तर त्यातला आपण आता हा इसेंट्रिकली लोडेड कॉलम म्हणजे बीम टू कॉलम कनेक्शन आता बघणार आहे. त्यातला आपण बीम टू कॉलम कनेक्शन आता बघणार आहे. ओके, मग आता सर्वात पहिले बीम टू कॉलम कनेक्शन म्हणजे काय असतं नेमकं ते आपण बघून घेऊ. एकच मिनिट द्या फक्त मला. बघा, बीम टू कॉलम कनेक्शन काय असतं ते एकदा तुम्हाला समजून सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्या स्टेप्स बघायला मोकळं. मी ज्या स्टेप तयार केलेल्या आहेत त्या अतिशय सोप्या आणि सगळ्यांना समजतात अशा, त्याच्यामुळे तुम्हाला आज स्टेप शिकल्यानंतर तुम्हाला फक्त आपल्या स्टेप फॉलो करायच्या आणि कोणताही क्वेश्चन घ्यायचा तुम्हाला नक्की सॉल्व्ह होणार आहे. बघा, लक्ष द्या. आता बीम टू कॉलम कनेक्शन मध्ये नेमकं काय असतं? तुमचा कोणाचा तरी आवाज येतोय रे माईकचा जास्त. एक तर तुम्ही हालचाल करताय किंवा मग काहीतरी इश्यू होतोय. तुम्हाला इकडे जास्त आवाज येतोय. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता बघा, आता हा आपल्याकडे कॉलम आहे जो स्टीलचा कॉलम असणार आहे. इकडे लक्ष द्या व्यवस्थित. हा स्टीलचा कॉलम असणार आहे. आता तो आय सेक्शन जर असला तर तो आपल्याला असा दिसेल. म्हणजे समोरून जर आपण त्याला बघितलं आय सेक्शन तर आपल्याला असा दिसेल आणि याचा जर टॉप व्ह्यू बघितला तर टॉप व्ह्यू आपल्याला आय सेक्शनचा असा दिसणार आहे. आय सेक्शनचा टॉप व्ह्यू आपल्याला असा दिसेल आणि त्याला जर आपण समोरून बघितलं तर तो आपल्याला असा दिसेल आणि हा टॉप व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू आणि समोरून जर याला इकडून बघितलं तुम्ही, याला ह्या साईडनी जर बघितलं तर सरळ तुम्हाला हा असा दिसणार आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का की सर आय सेक्शन असं नाही राहत, आम्ही काहीतरी वेगळं पाहिलंय? कळतंय का हे मी जे सांगतोय ते? हो सर. आता याला आपण कॉलम म्हणूया. आता आपली जर बिल्डिंग असते तर त्याच्यामध्ये आपल्याला याला बीमनी कनेक्ट करायचं असतं. मग इथं तुम्ही अजून एक बीम करा. म्हणजे हा आयएस सेक्शन आहे पण हा आता आडवा लावलाय ऍज अ बीम म्हणून. आपण याला असा आडवा लावलाय, याला बीम म्हणू आपण. तो याला आपल्याला इथं कनेक्ट करायचा आहे. कॉलमला आपल्याला त्याला कनेक्ट करायचंय. मग ते आपण विथ द हेल्प ऑफ इथे अँगल वगैरे कनेक्ट करतो. हे आपण नंतर शिकणारच आहे. याला क्लीट अँगल म्हणतात, याला सीट अँगल म्हणतात वगैरे वगैरे. ते सगळं आपल्याला नंतर शिकायचं. आता तो आपला भागच नाहीये. आपल्याला याचं अख्खं युनिट आहे ते नंतर शिकायचं आपल्याला. आता सध्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सध्या कॉलम आणि बीम कनेक्शन काय असतं ते मी तुम्हाला सांगतोय. हा इकडून बीम येणार, हा कॉलम येणार. यांना कनेक्ट करण्यासाठी एक तर तुम्ही बोल्टेड कनेक्शन यूज करणार, एक तर तुम्ही वेल्डेड कनेक्शन यूज करणार. एवढं तर क्लिअर आहे की स्टील मध्ये आपल्याला कोणती गोष्ट कनेक्ट करायची असेल तर आपण बोल्टेड कनेक्शन यूज करण्यासाठी आपल्याकडे पर्याय किंवा आपल्याकडे वेल्डेड कनेक्शन यूज करण्यासाठी पर्याय. हे दोनच कनेक्शन आपण यूज करतो. इतकी तर क्लिअर आहे गोष्ट. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? नाही सर. आता आपल्याला बोल्टेड कनेक्शन आणि वेल्डेड कनेक्शनचं डिझाईन व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि ते जरी आपल्याला एंड सेमला नसेल तरी पण एंड सेमच्या प्रत्येक युनिटचा शेवट आपल्याला बोल्टेड कनेक्शन किंवा वेल्डेड कनेक्शननी करायचा आहे. म्हणून ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की जोपर्यंत, अरे तुझा आवाज येतोय तनिष. हो सर. तू माईक ऑफ कर, जेव्हा लागेल तेव्हाच ऑन कर माईक. तुला ऑप्शन असेल तिथं बघ, लक्ष द्या. आता वेल्डेड कनेक्शन किंवा बोल्टेड कनेक्शन हे आपल्याला प्रत्येक युनिट म्हणजे एंड सेमचे जेवढे पण 3-4 युनिट असतील
त्याच्या शेवट, प्रत्येक न्यूमरिकलचा शेवट आपल्याला त्याच्याने करायचा आहे. आणि शेवट त्याच्याने करायचा असेल तर आपल्याला बोल्टेड आणि वेल्डेड कनेक्शन हे दोघं पण आपल्याला माहिती असणं किंवा त्याचं आपल्याला स्टेप्स पाठच असायला पाहिजे. कारण की तुम्हाला शेवटचे जे 4 ते 5 मार्क आहे ते त्याच्यावरच भेटणार आहे, कारण की त्याच आपल्याला ड्रॉइंग काढायचं आहे सर्वात शेवटी. म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये ते लेक्चर्स ऍड केलेले, त्याच्यामध्ये बोल्टेड कनेक्शनचं डिझाईन आहे, वेल्डेड कनेक्शनचं पण डिझाईन आहे, आणि नसेल वेल्डेडचं तर ते आता मी आपला कोर्स झाल्यावर ऍड करून देईल. म्हणून तुम्हाला पहिले इंट्रोडक्शनचे ते 3-4 लेक्चर आहे ना, जरी तुम्हाला एंड सेमला नसतील तरी ते पूर्ण बघायचे. ते बघितल्याशिवाय आपल्याला इथं आपल्या न्यूमरिकलचा शेवट करता येणार नाही, म्हणून आपल्याला ते बघायचे. आता लक्ष द्या. मग वेल्डेड आणि बोल्टेड कनेक्शनचा आपल्याला कळायला पाहिजे. ह्या बीमला आणि कॉलमला जॉईंट करण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय मी सांगत होतो. कोणते 2 पर्याय ते? एक तर आपण बोल्टेड कनेक्शननी त्याला जॉईंट करू शकतो किंवा आपण वेल्डेड कनेक्शननी त्याला जॉईंट करू शकतो. एवढे 2 पर्याय. मग आता आपण जॉईंट केलं. आता आपल्याला मेन डिझाईन काय करायचं याच्यामध्ये, तर हा सेफ आहे का नाही, हे जे कनेक्शन आहे टोटल ते सेफ आहे का नाही हे आपल्याला बघायचंय. मग ते कसं, तर कशाच्या अगेन्स्ट सेफ आहे का नाही ते बघायचंय. आपल्याला कशाच्या अगेन्स्ट बघावं लागेल की ते सेफ आहे का नाही. तर याच्यावर जो लोड येणार आहे हा W किलो न्यूटनचा याच्यावर लोड येणार आहे, आणि ह्या लोडमुळे जी मुवमेंट क्रिएट होणार आहे, या लोडमुळे जी मुवमेंट क्रिएट होणार आहे, त्या दोघं गोष्टींना आपलं हे कनेक्शन सेफ आहे का नाही हे फक्त आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पार्ट ए मध्ये बघायचंय. अतिशय सोपं आहे. म्हणजे शेवटी आपल्याला एक चेक द्यायचा आहे, तो मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स मध्ये दिलेला आहे की तो चेक कोणता आहे. आपल्याला काय करायचंय, हा चेक द्यायचा. लक्ष द्या. n upon nd plus m upon md, n upon nd plus n upon md is less than or equal to 1. हा चेक आपल्याला द्यायचा आहे. आणि हा चेक आपल्याला कुठे भेटणार आहे, तर हा चेक आपल्याला IS 800 2007 वर भेटणार आहे. तिथे दिलेला आहे. आपल्याला तो चेक सुद्धा पाठ करायची गरज नाही. आपल्याला IS कोड मध्ये हा चेक दिलेला आहे. हा ऍज इट इज चेक दिलेला आहे. बस ह्या चेकला म्हणजे याचं उत्तर ह्या 1 पेक्षा छोटा आलं पाहिजे. आपल्याला जो युनिव्हर्सिटी क्वेश्चन दिल ना, त्या क्वेश्चनचं आन्सर फायनल 1 पेक्षा कमी आलं पाहिजे, म्हणजे आपलं सेफ आहे आणि आपल्याला कंप्लीट 8 ते 10 मार्क मिळाले. हा चेक फक्त लक्षात ठेवायचा आहे. मग या चेक मध्ये प्रत्येक गोष्ट काय ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता जस्ट फक्त बघा की तो चेक काय. n अपॉन nd. बघा n म्हणजे काय, तर n आपल्याला गिवन लिहिलेला लोड असतो. हा n म्हणजे काय असतो, मी इथंच लिहून देतो वरती. n म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला लोड असतो, म्हणजे आपण त्याला गिवन लोड म्हणू. n म्हणजे गिवन लोड म्हणू, आणि तो पण फॅक्टर्ड लोड. फॅक्टर्ड लोड. आता फॅक्टर्ड लोड काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे पोरांनो. तुम्ही आता 3rd इयरला आले. फॅक्टर्ड लोड काय असतं, नॉर्मल जर आपल्याला क्वेश्चन मध्ये शब्द वापरला असेल की ऍक्शियल लोड, किंवा क्वेश्चन मध्ये शब्द वापरला असेल नॉर्मल लोड, ऍक्शियल लोड, सेफ लोड, वर्किंग लोड, याचा अर्थ त्याला आपल्याला फॅक्टर्ड करून घ्यावं लागतं. आणि फॅक्टर्ड करताना आपल्याला 1.5 ने आपण मल्टिप्लाय करतो. 1.5 काय, तर 1.5 हा फॅक्टर ऑफ सेफ्टी. 1.5 काय, 1.5 फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके. मग त्याच्यानंतर जर क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे क्वेश्चन नीट रीड करायचा, आणि क्वेश्चन मध्ये जर त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलंय की हा लोड फॅक्टर्ड आहे किंवा अल्टिमेट आहे किंवा मॅक्झिमम आहे, हे 3 शब्द त्यांनी वापरले असतील क्वेश्चन मध्ये की लोड हा फॅक्टर्ड आहे, लोड अल्टिमेट आहे किंवा लोड मॅक्झिमम आहे, असे 3 शब्द वापरले असेल तर त्या लोडला ऍज इट इज घ्यायचं आहे, त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचं नाही. हे स्टेटमेंट तुम्ही तुमच्या बुक मध्ये वाटल्यास तर लिहून घ्या. काय लिहून घेणार तुम्ही, बघा लक्ष द्या. लिहून काय घ्यायचंय, जर क्वेश्चन मध्ये वर्किंग किंवा सेफ किंवा ऍक्शियल किंवा नुसता लोड असे वर्ड्स असतील तर याला नो नीड टू
multiply, no need to multiply by 1.5 that is factor of safety. बघा हे मी काय सांगतोय पोरांनो, कारण की तुम्ही जर स्टार्टिंगलाच लोड घेताना चुकले ना तर पूर्ण सॉल्व्ह केलेल्या याला 0 मार्क भेटणार आहे, सगळी मेहनत वेस्ट जाणार आहे. म्हणून सुरुवात आपली व्यवस्थित झाली पाहिजे, ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. नाही तर आपण म्हणतो सर मी पूर्ण पेपर लिहिला होता स्किलचा पण मला मार्कच पडले नाही. ते मार्क का पडले नाही, तुम्ही स्टार्टिंगच चुकीची केली. म्हणून हे महत्वाचं, हा पहिला पॉइंट आहे. आणि त्याच्यानंतर जर क्वेश्चन मध्ये आपल्याला असा शब्द असेल अल्टिमेट किंवा मॅक्झिमम किंवा फॅक्टर्ड, अल्टिमेट किंवा मॅक्झिमम किंवा फॅक्टर्ड असा लोड असेल तर इथं लिहायचं की नीड टू मल्टिप्लाय बाय 1.5 that is factor of safety. Need to multiply by 1.5 that is factor of safety. इथपर्यंत क्लिअर आहे का? हे 2 पॉइंट क्लिअर आहे का? बेसिक पॉइंट होते पण तुम्हाला माहिती नसतील कदाचित किंवा असतीलही, पण हे क्लिअर आहे का? कमेंट करा, चॅट सेक्शन मध्ये सांगा क्लिअर आहे का हे 2 पॉइंट, की असं असल्यावर क्वेश्चन मध्ये असं असेल तर 1.5 ने मल्टिप्लाय करू आणि असं असेल तर आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही, नो नीड म्हणा. इथं एक मिनिट, उलट लिहिलं मी. इथे नीड टू मल्टिप्लाय आणि इथे नो नीड टू मल्टिप्लाय, उलट लिहिलं मी. इथे नीड टू मल्टिप्लाय जर हे शब्द असले तर मल्टिप्लाय करायचंय आणि हे शब्द असले तर नो नीड टू मल्टिप्लाय. हे कळालं का मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा की सर कळालंय आम्हाला. सर त्या ऍक्शियल नंतर लोड आहे का? हा, ऍक्शियल नंतर नुसता लोड आहे, म्हणजे फक्त लोड म्हटलं जाईल की लोड इज 100 किलो न्यूटन किंवा ऍक्शियल लोड इज 200 किलो न्यूटन किंवा नुसता लोड इज 200 किलो न्यूटन. असे काही शब्द असतील, वर्किंग लोड इज 200 किलो न्यूटन किंवा सेफ लोड इज 200 किलो न्यूटन, असे शब्द असतील तर त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचे फॅक्टर्ड करण्यासाठी. आणि जर असे शब्द असतील क्वेश्चन मध्ये तर करायची गरज नाही. ही स्टार्टिंग. कळालं का तुम्हाला? इथपर्यंत लिहून घ्या ते वहीमध्ये कुठेतरी, नोट पॉइंट येतो महत्वाचा. कळालंय तुम्हाला? हो सर. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की एन म्हणजे हा गिवन लोड आहे आपल्याला, पण तो कोणता? फॅक्टर लोड. आणि एम म्हणजे गिवन फॅक्टर मुवमेंट आहे. एम म्हणजे गिवन फॅक्टर्ड मुवमेंट आहे आणि एनडी म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेटेड लोड आहे, म्हणजे लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्यासाठीच सगळ्या स्टेप आहे आपल्या. आणि एमडी म्हणजे पण कॅल्क्युलेटेड मुवमेंट आहे. कॅल्क्युलेटेड मुवमेंट आहे म्हणजे डिझाईन, कॅल्क्युलेटेड डिझाईन मानू शकता तुम्ही याला. डिझाईन लोड आणि डिझाईन मुवमेंट कॅल्क्युलेटेड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे, अजून सांगितलं नाहीये, पण याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतोय की एन म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये जो लोड दिलेला आहे फॅक्टर्ड, ती व्हॅल्यू घ्यायची. एम म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये जी फॅक्टर्ड मुवमेंट दिली आहे ती व्हॅल्यू घ्यायची. एनडी साठी आपल्याला स्टेप फॉलो करायच्या ज्या मी तुम्हाला सांगणार आणि एमडी साठी आपल्याला स्टेप फॉलो करायच्या ज्या मी तुम्हाला सांगणार. पण ऍट द एंड या सगळ्यांना करून आपलं उत्तर 1 पेक्षा कमीच आलं पाहिजे, देन ओनली अवर डिझाईन इज सेफ. इथपर्यंत क्लिअर आहे का? शेवट कळाला का? आपल्या न्यूमरिकलचा शेवट कळाला का तुम्हाला? हो सर. ठीक आहे, मग आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघू की आपल्याला सॉल्व्ह कसं करायचंय. आता तुम्हाला ऍक्च्युली ते अवेलेबल करून दिलंय मी, पण तुम्हाला डाउनलोड नसेल तुमच्याकडे. स्नेहल तू मागच्या वेळेस तर तू मोबाईलवरच बघितलं होतं ना मागच्या वेळेस? ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला ते 2-3 दिवसामध्ये डाउनलोडिंगला अवेलेबल होऊन जाईल. आता मी इथं तर तुम्हाला असं एक्सप्लेन करणारच आहे प्रत्येक स्टेप. पहिले सगळ्या स्टेप एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर मग आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू.
आणि इथून याचं मग काय नाही, तुम्ही स्टेप समजल्यानंतर तुम्ही लेक्चर पुन्हा एकदा बघून तुम्हाला परत एकदा वन टाइम बघता येईल, ते बघून तुम्ही त्या स्टेप लिहू शकता किंवा तुमच्याकडे जे मोबाईल मध्ये आहे ते ओपन करून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. चला आता आपल्याला काय करायचंय, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉर बीम टू कॉलम कनेक्शन. आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, बोल. ते लेक्चर याच्यानंतर नुसतं एकदाच बघता येतं, राईट? हा, तर तुम्ही जे बोर्डवर लिहिते त्याचे फोटो काढून एक PDF पण टाकून देत जा. हो ठीक आहे. आपण मागच्या वेळेस केलंच नसेल. हो तसंच चालतंय. चल लक्ष द्या. मग आता स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपल्याला बघायची आहे की बीम टू कॉलम कनेक्शनचा जर आपल्याला न्यूमरिकल आला तर आपल्याला सॉल्व्ह कसं करायचंय. आता सर्वात पहिले हा न्यूमरिकल बीम टू कॉलम कनेक्शनचा आहे, म्हणजे तिसऱ्या युनिटचा आहे. हे आम्हाला कळेल कसं सर ते सांगा. बरोबर आहे का नाही? पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला ह्या स्टेप यूज करायचं हे कळेल कसं, म्हणजे काय हिंट असणार आहे. तर सर्वात महत्वाचं त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं राहील की कॉलमची फ्रेम आहे. सर्वात पहिले असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे की कॉलमची फ्रेम आहे, किंवा त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं राहील बीम टू कॉलम कनेक्शन. एक तर ते म्हणतील कॉलमची फ्रेम आहे ज्याच्यावर लोड दिसदिसे आणि ज्याच्यावर मुवमेंट दिसदिसे, जी काय असेल ती XYZ मुवमेंट आणि XYZ लोड, असा शब्द तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसेल. दुसरा पॉइंट ते आपल्याला म्हणतील कॉलमची फ्रेम आहे त्याच्यावर लोड दिसदिसे आणि त्याच्यावर मुवमेंट दिसदिसे, असा त्यांचं म्हणणं राहणार आहे. असं जर असलं तर समजायचं हा युनिट 3 चा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा टाइप म्हणजे तो क्वेश्चन 1 किंवा क्वेश्चन 2 मध्येच आपल्याला सापडेल. क्वेश्चन 3, 4 टोटल किती क्वेश्चन असतात तुम्हाला एंड सेमला? क्वेश्चन 8 असतं. 8 असतं ना. मग आपल्याला हे एक मिनिट तिला जॉईन करतो. श्रद्धा तुला रिक्वेस्ट येईल ती ऍक्सेप्ट कर. तुला रिक्वेस्ट येईल. ओके, आता तू माइक ऑन करून बोलू शकते श्रद्धा. हेडफोन लावावं लागतील जर तू मोबाईलवर करत असेल तर, किंवा तुझ्या मोबाईलला माइक असेल तर तसंही तू यूज करू शकते. आवाज क्लिअर आहे का श्रद्धा माझा? हेडफोन लावू शकते किंवा मग तुझ्या मोबाईलवर ऑप्शन असेल तिथं माइक ऑन करायचं बघ, किंवा तू चॅट सेक्शन मध्ये सुद्धा सांगू शकते. चॅट सेक्शनचं पण ऑप्शन आहे. पण तुला डाऊट असेल तर तुला बोलता पण येणार आहे. तुझ्या मोबाईलवर ऑप्शन शोध तिथं माईकचं, किंवा मग हेडफोन लाव. स्नेहल हेडफोन लावून डायरेक्ट बोलता येतं का? नाही सर, त्याच्याने तर आवाज येत नव्हती. ते जॉईन करायचं जेव्हा ऑप्शन येतं ना तेव्हाच माईक चालू करावं लागतं, नंतर करता येत नाही. ओके ओके. श्रद्धा तुला आहे ना जॉईन करायचा ऑप्शन आहे ना, जेव्हा येईल ना रिक्वेस्ट, मी तुला आता सध्या रिमूव्ह करतोय, पण परत जेव्हा जॉईन करेल ना तेव्हा एक रिक्वेस्ट येईल तेव्हाच माईक ऑन कर. बघ आता आली असेल बघ, तेव्हाच माईक ऑन कर म्हणजे बोलता येईल तुला. ठीक चालते, ठीक आहे. आता बाकीचे आवाज नका येऊ देऊ मला, तुमचाच आवाज येऊ द्या फक्त. लक्ष द्या. आता श्रद्धा याच्या अगोदरचं जे आपलं झालेलं आहे ते तुला रेकॉर्डिंग बघायला भेटेल. नॉर्मल मी फक्त इंट्रोडक्शन दिलं होतं. आता मेन मुद्द्याचा आपण काय बघतोय की युनिट 3 मध्ये आपल्याला 2 पार्ट आहे. पहिला पार्ट जो असेल तो आपल्याला कॉलम इसेंट्रिकली लोडेड कॉलमचं बीम टू कॉलमचं डिझाईन करायचंय. 8 ते 10 मार्काला आपल्याला क्वेश्चन कंपल्सरी एक्झामला विचारला जातो. हा पहिला पार्ट युनिट 3 मधला. आणि युनिट 3 मधला दुसरा पार्ट जो असणार आहे तो म्हणजे आपल्याला कॉलम बेस डिझाईन करायचे. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक स्लॅब बेस विचारतील किंवा गसेटेड बेस विचारतील. आता तुमचं लक काय त्यावेळेस, लक मी का म्हणतोय कारण की स्लॅब बेस थोडस कुठेतरी सोपं वाटतं मला. तुम्हाला ते वाटेल नाही वाटेल माहिती नाही, दोघं पण सोपेच आहे. थोडंफार मायनर चेंज आहे फक्त गसेटेड बेस आणि स्लॅब बेस मध्ये. तर तो स्लॅब बेस किंवा गसेटेड बेस दोघांपैकी एक कोणताही क्वेश्चन आपल्याला 12 ते 16 मार्काला किंवा 12 ते 14 मार्काला आपल्याला क्वेश्चन मध्ये कंपल्सरी दिसतो. म्हणजे हे टोटल जे युनिट असणार आहे ना हे तुम्हाला 16 ते 18 मार्काच्या मध्ये एक्झामला आलेलं दिसणार आहे आणि अतिशय सोपं आहे. त्याच्यातलाच आपण ए पार्ट बघतोय की स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉर बीम टू कॉलम कनेक्शन. ओके, चला लक्ष दे. आता याच्या अगोदरच तुला रेकॉर्डिंग बघायला भेटेल. आता लक्ष दे. आता सर्वात पहिली स्टेप
आपल्याला क्वेश्चन कसा ओळखायचं मी तुम्हाला सांगितलं की सर आम्ही कसा ओळखू की हाच क्वेश्चन साठी आम्हाला तिसऱ्याच्या पार्ट ए मधल्या स्टेप यूज करायचे आहे. तर काय सांगितलं मी, एक तर तुम्हाला त्यांनी सरळ सरळ बीम टू कॉलम कनेक्शन असा शब्द वापरला असेल आणि क्वेश्चन मध्ये एक लोड आणि एक मुवमेंट दिले असेल. हा पहिला ओळखायचा तुमचा सेन्स झाला. दुसऱ्या पद्धतीने कसं ओळखू शकतो की त्यांनी आपल्याला कॉलमची फ्रेम दिलेली असेल आणि एक लोड आणि एक मुवमेंट दिलेली असेल. अशा पद्धतीने पण आपण ओळखू शकतो त्याला. म्हणजे क्वेश्चन ओळखायचा कसा ते महत्वाचं आहे. नाही तर क्वेश्चनच आपल्याला कळणार नाही. स्टेप पार्ट आहे पण क्वेश्चनच कळणार नाही तर कसं काय सॉल्व्ह करणार. म्हणून क्वेश्चन रीड करून तो कोणत्या युनिट मधला आहे आणि त्याला कोणत्या स्टेप फॉलो करायचे आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि तेच मी तुम्हाला सांगितलं. आता लक्ष द्या. आता सर्वात पहिले आता क्वेश्चनही कळालं आपल्याला कसं शोधायचं आहे आणि याचं इंट्रोडक्शन पण कळालं. आता स्टेप नंबर 1 काय असणार आहे ती लक्ष द्या. आता स्टेप नंबर 1 सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय, तुम्हाला मी नोट्स पण अवेलेबल करून दिलेला आहे. 2-4 दिवसामध्ये त्या डाउनलोडिंग साठी तुम्हाला अवेलेबल होतील. आता सध्या तुम्ही लेक्चर झाल्यानंतर मोबाईलवर बघू शकता, त्यांना मोबाईलवर ओपन करू शकता. डाउनलोड होणार नाही, फक्त मंडे पर्यंत मी तुम्हाला ते ऑप्शन पण त्याच्यासाठी रिक्वेस्ट पाठवावं लागते फार 12 भानगडी. ते मी तुम्हाला अवेलेबल करून देईल मंडे पर्यंत. पण आता लक्ष द्या. सर्वात पहिली स्टेप आपली काय असणार आहे बीम टू कॉलम कनेक्शनची, की आपल्याला जो क्वेश्चन मध्ये दिलेला लोड आहे आणि क्वेश्चन मध्ये दिलेली मुवमेंट आहे. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? हो सर. क्लिअर आहे? हो सर. ओके. मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला लोड आहे आणि क्वेश्चन मध्ये दिलेली मुवमेंट आहे, याला फॅक्टर्ड करून घ्यायचंय इफ रिक्वायर्ड. म्हणजे पहिली स्टेप मी काय लिहिणार, फॅक्टर्ड लोड और मूवमेंट ब्रॅकेट मध्ये करतो इफ रिक्वायर्ड. फॅक्टर लोड और मूवमेंट ब्रॅकेट मध्ये केलं इफ रिक्वायर्ड. आता इफ रिक्वायर्ड हा शब्द मी का वापरला, कारण की क्वेश्चन मध्ये जर ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे की हा फॅक्टर लोड आहे किंवा क्वेश्चन मध्ये ऑलरेडी त्यांनी दिलंय की ही फॅक्टर्ड मुवमेंट आहे, तर उगाच आगाऊपणा करायचं नाही. जे दिलंय ते डायरेक्ट घ्यायचं. पहिली स्टेप त्या केस मध्ये स्किप होणार आहे. म्हणून मी इथं काय लिहिलंय, इफ रिक्वायर्ड लिहिलंय. ओके. मग आता फॅक्टर करायचं म्हणजे काय करायचं, तर जर आपल्याला लोडला फॅक्टर करायचं असेल तर आपण फॅक्टरला असं पीयू म्हणतो लोडला, आणि 1.5 इंटू पी गिवन जो दिलेला लोड असणार आहे त्याला 1.5 ने मल्टिप्लाय करतो. आणि जर फॅक्टर्ड मुवमेंट करायची असेल तर 1.5 इंटू एम गिवन हे आपण करतो. आता 1.5 म्हणजे काय, तर 1.5 म्हणजे तुमचा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? हो सर. हो सर. ओके. मग आता सेकंड नंबरची स्टेप आपल्याला काय करायची आहे, आपल्याला रिक्वायर्ड एरिया काढायचा आहे. मग सर तुम्ही म्हणणार रिक्वायर्ड एरिया का काढायचा, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त लोडिंग आणि मुवमेंट दिलेली आहे. आपल्याला बीम आणि कॉलमचा सेक्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तो सेक्शन कुठून सिलेक्ट करायचा आहे, तर स्टील टेबल मधून करायचा आहे. आता तुमच्यापैकी सगळ्यांना स्टील टेबल माहिती आहे का? हो. स्टील टेबलचं बुक येतं एक, बिर्लाचं किंवा मग रामामुत्तमचं बुक येतं स्टील टेबलचं. ते पण आता आजपासून मी ते सांगायचं राहिलं तुम्हाला, ते पण तुमच्या सोबत ठेवायचंय आणि तरच तुम्हाला कळणार आहे कोणता सेक्शन आपल्याला घ्यायचा आहे. ओके. आणि आयएस कोड असं एक्सपेक्ट करतो आयएस कोड तुमच्याकडे असेल, कारण की आता आयएस कोड बद्दल मी सांगणार आहे की आयएस कोड मधून कोणता पॉइंट आपल्याला बघायचा आहे. मग आता सेकंड नंबरची स्टेप आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट एरिया रिक्वायर्ड. आपल्याला काय करायचंय, रिक्वायर्ड एरिया फाइंड आउट करायचंय. मग इथं मी लिहितो फाइंड आउट एरिया रिक्वायर्ड. ओके. म्हणजे एजी रिक्वायर्ड. मग आता आपल्याला एरिया जर फाइंड आउट करायचं, बघा मी तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगतोय. इन जनरल आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा मेकॅनिक्स मध्ये एक फॉर्म्युला शिकलो होतो, कोणता, की सर स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए असतो. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन एरिया असतो.
हा कोण शिकलेला नाहीये आणि थर्ड इयरला आलाय डायरेक्ट, असं कोणी आहे का? सगळ्यांना हा माहिती आहे का? हो सर. हो सर. मग आता तेच बेसिक बघा, बेसिक तुमचं मेकॅनिक्स आणि सॉन्ग याचं बेसिक तुमचं बदलणार नाहीये, तेच बेसिक राहणार आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय करणार? या इक्वेशनला हा एरिया इकडे नेणार आणि हा सिग्मा खाली आणणार, म्हणजे एरिया इज इक्वल टू पी अपॉन सिग्मा करणार, बरोबर का नाही? हे बरोबर आहे का? दिसत नाही? एरिया इज इक्वल टू लोड अपॉन स्ट्रेस करणार, म्हणजे याला फक्त मी शफल केलं. इथपर्यंत क्लिअर आहे का? हो. मग आता सेम आपली फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरची कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायची. सेम आपल्याला एरिया काढायचा आहे. मग मी काय करणार, सेम तो लोड मला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पीयू, तो घेणार आणि डिवायडेड बाय, आता सॉम मध्ये आपण स्ट्रेस वापरायचो आणि इथं आपल्याला स्ट्रेसला काय म्हणतात, तर इथं स्ट्रेसला एफसीडी म्हणतात. हे तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड युनिट मध्ये शिकलेले असणार किंवा आयएस कोड मध्ये आपल्याला नोटिफिकेशन दिलेले, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस एफसीडी म्हणतो. अजून एक महत्वाचं, आपल्याला बीम कॉलम कनेक्शन मध्ये किती मेंबर आहे मला सांगा? एक बीम मेंबर आहे आणि एक कॉलम मेंबर आहे, 2 मेंबर आहे ना? हो सर. म्हणून आपल्याला इथं मल्टिप्लाय बाय 2 करायचे. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? हो सर. हा बेसिक फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला कुठून उचलला मी? फर्स्ट इयर मेकॅनिक्स किंवा सेकंड इयर तुमचं मॉस जे का असेल, हा फॉर्म्युला उचलला. सेम थर्ड इयरला आपल्याला ऍप्लिकेबल आहे पोरांनो, तेच फॉर्म्युले फक्त करतात, फक्त आपल्याला माहिती नसतं कुठून आले. तर एजी रिक्वायर्ड आपला 2 इंटू पीयू म्हणजे लोड, हा जो आपण लोड काढला हा लोड, आणि डिवाइड बाय एफसीडी. आता एफसीडी म्हणजे काय? स्ट्रेस असते स्टील मध्ये, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर आता ती स्ट्रेसची व्हॅल्यू काय घ्यायची, तर आपल्याला ती अज्युम करायची. इथं लिहायचं की एफसीडी इज इक्वल टू 100 to 200 MPa, ब्रॅकेट मध्ये लिहायचं अज्युम. मग आता याच्यामधली तुम्ही कोणतीही एक व्हॅल्यू अज्युम करू शकता. मग आपल्या सोयीसाठी आपण काय करायचं, ऑलवेज एफसीडी किती घेणार तुम्ही? 150 घेणार, ऍव्हरेज घेणार. एफसीडी ची व्हॅल्यू ऑलवेज 150 घ्यायची. कळालं का मला सांगा? हो सर. हो सर. इथपर्यंत ह्या 2 स्टेप मध्ये कोणाला डाऊट आहे का, की सर आम्हाला हे नाही कळालं ते नाही कळालं, हे असंच का तसंच का? बिनधास्त विचारा. सर एफसीडी मेन्शनच नसते का कधी क्वेश्चन मध्ये? काय म्हणतो? एफसीडी कधी क्वेश्चन मध्ये मेन्शनच नसते? नाही, दिलेली नसते. ओके. यदा कदाचित दिलेली असेल तर असेल, पण नसेल तर तुला माहिती आहे स्टेप नंबर 2 मध्ये मला ती लागणार आहे आणि किती अज्युम करायची? ती 150, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. ठीक आहे. फार रेअर केस मध्ये आपल्याला ती दिलेली असते, पण आतापर्यंतचे मी सगळे क्वेश्चन बघितले त्याच्यामध्ये तर काही दिलेली नव्हती, म्हणजे नसेलच दिलेली, नसताच ती दिलेली, आपल्याला ते अज्युम करावं लागतं. बघा डिझाईनचा पार्ट आहे, डिझाईनच्या पार्ट मध्ये तुमच्या आन्सर मॅच नाही केलं जात, तुमच्या स्टेप बघितल्या जातात. पहिली स्टेप, यांनी फॅक्टर्ड केलंय का नाही याला 2 मार्क द्या, यांनी एरिया रिक्वायर्ड काढलाय का नाही याला 2 मार्क द्या. म्हणून स्टेप बाय स्टेप प्रोसिजर ज्या मी बनवल्या ना त्या फार महत्वाच्या आहेत. जसल्या तशा पाठ करायच्या पोरांनो. तुम्हाला 70 पैकी 65 प्लस मार्क आरामशीर येतील आणि तुमच्या केकेवा कॉलेजच्या पोरांना आलेले, गोखले कॉलेजच्या पोरांना आलेले तुम्हाला पण येतील. ओके, लक्ष द्या. आता स्टेप नंबर 2 कळाली का? हो सर. आता याच्यावरून जो एरिया भेटणार आहे ना आपल्याला, एजी रिक्वायर्ड, त्याला आपल्याला काय करायचंय? इन्क्रीज बाय 20%. याला आपल्याला 20% इन्क्रीज करायचंय. तुम्ही म्हणणार असं का करायचं? 20% इन्क्रीज का करायचं? कारण की फॉर सेपर साइड, म्हणजे उद्या जेव्हा आपण तो लास्टला तुम्हाला सर्वात पहिले जो चेक सांगितला होता ना मी, n/nd प्लस m/md लेस दॅन इक्वल टू 1, तर तो चेक आपला सेफ येण्यासाठी आलेल्या एरियाला आपल्याला 20% वाढवायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांग? हो सर. हो सर. 20% जेव्हा वाढवणार तेव्हा तुम्ही आलेल्या उत्तराला कितीनी मल्टिप्लाय करणार? व्हेन आय एम टॉकिंग अबाउट इन्क्रीज बाय 20%, मग कितीनी मल्टिप्लाय करणार उत्तराला? 20%. नाही 20% तर ठीक आहे. मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असेल जेव्हा 20% आपण मल्टिप्लाय करतोय तेव्हा?
म्हणजे 0.2 असेल का 1.2 असेल? 0.2. 0.2. नाही चुकलंय, 0.2 नसणार आहे. अरे पोरांनो, इन्क्रीज म्हणतोय ना आपण. जेव्हा एखादी गोष्ट वाढवतो ना तेव्हा 1 प्लस 0.2 म्हणजे 1.2 असते. आता स्नेहल, आपल्या आरसीसी मध्ये तुला मी डेव्हलपमेंट लेनचा तो टाऊ बीडी इन्क्रीज बाय 60% सांगितला, तेव्हा हो. आपण 60% म्हणजे 1.6 नी केला ना. हो राईट. मग तरी चुकली तू इथं. इन्क्रीज बाय 20% याचा अर्थ कितीने मल्टिप्लाय करायचंय? तर 1.2. समजा कधी तुम्हाला कोणी बोललं की इन्क्रीज बाय 40%, मग तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणार? 1.4. 1.4. विसरायचं नाहीये पोरांनो, आरसीसी साठी सुद्धा हे कामात येणार आहे आणि इथं सुद्धा हे कामात येणार आहे. चला लक्ष द्या. म्हणजे आलेल्या एरियाला आपण 20% वाढवतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही सर. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, हा जो एरिया आलेला आहे ना याच्यावरून सिलेक्शन ऑफ सेक्शन फ्रॉम स्टील टेबल. आता तुमच्याकडे स्टील टेबल आहे का? हो सर. ओके. मग आता हा जो एरिया येईल, समजा तुमचा हा एरिया आला 2500 mm². तनिष, तुझ्याकडे स्टील टेबल आहे का आता? आहे का रे स्टील टेबल? यस नो काहीतरी बोला. ठीक. सर स्क्रीन गेली. सगळ्यांची स्क्रीन गेली का? नाही सर. तुझा इश्यू आहे रे, मग तुझा वायफायचा इंटरनेटचा इश्यू आहे. चला, सगळ्यांना बाकीच्यांना क्लिअर आहे ना श्रद्धा? हो सर. ठीक आहे. मग आता स्टील टेबल, आता समजा तुमचा एरिया आला 2500 mm². आता तुम्हाला सेक्शन शोधायचं आहे. मग आता मला सांगा, आपण पहिल्या युनिट मध्ये किंवा कधीतरी तुम्ही बघितलं असेल की सेक्शन निवडताना कॉलम असेल किंवा बीम असेल, आपण जनरली आय सेक्शन प्रेफर करतो. मग आता स्टील टेबल मधला आय सेक्शन काढा. आता तुमच्याकडे स्टील टेबल नसेल ना तर मी पाठवतो बरं का ग्रुपवर, ऍटलीस्ट दुसऱ्या मोबाईल मध्ये तरी त्याला ओपन करा. सर रिपीट कराल का? माझा नेट इश्यू झाला होता. हा, हे बघ, मी काय सांगितलं नाही तोपर्यंत बघ, लक्ष दे. आपल्याला काय करायचंय, हा जो एरिया रिक्वायर्ड आलाय याला 20% वाढवलं. इथपर्यंत तर क्लिअर आहे तुझं? हो सर. आता आपल्याला काय करायचंय, स्टील टेबल घ्यायचंय. तुझ्याकडे स्टील टेबल आहे का आता? स्टील टेबल आहे का आता तुझ्याकडे? वापस गेलं. ठीक आहे, जाऊ दे. तुझ्याकडे स्टील टेबल नसेल तर मी आता ग्रुपवर स्टील टेबल टाकलेला आहे, तो दुसऱ्या कोणत्या तरी मोबाईल मध्ये ओपन कर. आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी आय सेक्शन काढा. आय सेक्शन मध्ये 2500 mm² पेक्षा जास्त तुम्हाला शोधायचं. आय सेक्शन मध्ये 2500 mm² पेक्षा जास्त एरिया तुम्हाला शोधायचा आहे. मी स्टील टेबल टाकलेला आहे ग्रुपवर, त्याच्यामध्ये आय सेक्शन काढा आणि 2500 mm पेक्षा जास्त शोधा. सर ISLB 200 चालेल का? एक मिनिट, मला बघू द्या. बिल्टअप सेक्शन नका घेऊ बरं का पोरांनो. ISLB 200. एक मिनिट. ISLB 200 चा एरिया तुझा आहे 2527. चालतंय ना? ISLB 200 चा एरिया आहे तुझा 2527 सेंटीमीटर². मग mm² ला तुला त्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2527 mm². श्रद्धा, तुला कळालं का? तनिष, कळालं का? ISLB का सांगितलं? ISLB 200 याच्यापेक्षा मोठा एरिया शोधायचा आहे. असं कंपल्शन नाही की तिने ISLB सांगितलं म्हणजे मी पण ISLB घेऊ. तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा खालचा पण घेऊ शकता. ISLB 250 घेऊ शकता. त्याचा 2992 एरिया आहे का? सापडलं का तुम्हाला? श्रद्धा, स्टील टेबल आहे का तुझ्याकडं? हो सर आहे. नक्की? हो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बघ, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे असं कंपल्शन नाही, फक्त कंपल्शन काय की आलेल्या एरियापेक्षा मोठा एरिया घ्यायचा आहे.
आणि कोणत्या एरियापेक्षा मोठा, हा 20% वाढवल्यानंतर जो एरिया येईल ना, 20% वाढवल्यानंतर जो एरिया येईल ना, म्हणजे ह्या एरियाला 20% वाढवलं आणि जे उत्तर येईल त्याच्यापेक्षा मोठा एरिया आपल्याला स्टील टेबल मधून सिलेक्ट करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांग? हो सर. मग आता तुम्ही सेक्शन सिलेक्ट केलेला आहे, आय सेक्शन. तनिष क्लिअर आहे का? तर ते एरियाचा नाही समजलं स्टील टेबलचा. ते सांगतोय मी. आता इथपर्यंत कळालं का की एरिया हा हे उत्तर 20% वाढवायचंय? हो सर, तेवढं कळालं. मग आता समजा तुझं 20% वाढवलेलं उत्तर आलं 2500 mm². ओके. मग आता तुला काय करायचंय की स्टील टेबल मध्ये आय सेक्शन जिथं असतो ना, तो आय सेक्शन बघायचा आहे. मग त्या आय सेक्शन मध्ये एरिया असतो, मग 2500 mm² पेक्षा जास्त एरियाचा सेक्शन तुला सिलेक्ट करायचा आहे, बस एवढंच. ओके. मग आता आय सेक्शनच का बरं घ्यायचा? तर मी सांगतोय म्हणून घ्यायचा. मी सांगतोय म्हणून का? कारण की पोरांनो, बीम आणि कॉलम साठी आपल्याला आय सेक्शनच आपण जनरली यूज करतो. हे आपण पहिल्या युनिट मध्ये शिकलेलो आहे. आता आपण डायरेक्टली तिसऱ्या युनिटला उडी मारलेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला कॉलम आणि बीम साठी मोस्ट फेवरेबल सेक्शन जो असतो तो आय सेक्शन असतो, म्हणून आपल्याला आय सेक्शन घ्यायचं. क्लिअर आहे? हो सर. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग एवढं क्लिअर झालं का? 2 स्टेप क्लिअर झाले का तुमच्या? हो सर. हो सर. आता याचा मी फोटो काढून घेतो, 2 मिनिटं थांबा. तुम्हाला स्क्रीनशॉटने काढता येणार, रिस्ट्रिक्शन आहे आपल्या याच्यावर. आणि आता IS कोड आणि स्टील टेबल सोबतच घेऊन लेक्चरला बसत जा. चल, म्हणजे स्टेप नंबर 2 पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता पुढे जायला आपण मोकळ. चल, मग आता आपली स्टेप नंबर 2 आणि ही सिलेक्शन ऑफ सेक्शन स्टेप नंबर 3 घ्या बरं का. सिलेक्शन ऑफ सेक्शन स्टेप नंबर 3. कारण की सेक्शन सिलेक्ट केल्यानंतर नुसतं आपल्याला असं लिहायचंय का की ISLB 200 सिलेक्ट केलाय? नाही. तर सेक्शन सिलेक्ट केल्यानंतर त्याचा एरिया तुम्हाला लिहायचा आहे. बघा, माझं राहिलंच ते सांगायचं. सेक्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा एरिया लिहायचा आहे, त्याचा IXX लिहायचा आहे, त्याचा IYY लिहायचा आहे, त्याचा RXX लिहायचा. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी जेवढ्या तुम्हाला दिसताय ना तेवढ्या सगळ्या लिहून टाकायच्या. त्याचा BF लिहायचा, त्याचा TF लिहायचा, त्याचा BW लिहायचा, त्याच्यानंतर TW लिहायचा, त्याच्यानंतर त्याची डेप्थ लिहायची, त्याचा H1 लिहायचा. सगळ्या जेवढ्या प्रॉपर्टी दिसताय ना त्या स्टील टेबल मध्ये, ज्या आपल्याला आता तुम्हाला स्टेप संपल्यावर कळेल की कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी आपल्याला लागतील, तेवढ्या सगळ्या शॉर्ट आउट करायच्या आणि इथून पुढं सेक्शन सिलेक्ट केल्यानंतर तेवढ्या प्रॉपर्टीज आपल्याला याच्यामध्ये लिहून घ्यायच्या. कळालं का मला सांगा? सगळं स्टील टेबल मध्ये दिलंय, ते फक्त लिहायचंय आपल्याला. म्हणजे तुम्ही ISLB समजा इथं तुम्ही ISLB 200 घेतला तर याचा डेप्थ किती येणार आहे? 200 mm येणार आहे ना. मग ती लिहून घ्यायची. त्याचा एरिया किती येणार आहे तो लिहून घ्यायचा. त्याचा IXX किती येणार आहे तो लिहून घ्यायचा. त्याचा IYY किती येणार आहे तो लिहून घ्यायचा. सॉरी, कळालं का मला सांग? हो सर. ठीक आहे. मी आता परत याचा फोटो काढतो. प्रॉपर्टीज लिहून घ्यायचा आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं याच्यातून. म्हणजे नुसता सेक्शन सिलेक्ट केला म्हणजे काम झालं असं नाही, आपल्याला प्रॉपर्टीज सिलेक्ट करायची, प्रॉपर्टी लिहून घ्यायच्या. चला, मग आता स्टेप नंबर 3 तुम्हाला कळाली. आता स्टेप नंबर 4 कडे जाऊ. स्क्रीन ब्लर वगैरे होत नाही ना? व्यवस्थित दिसते ना? हो सर. हो सर. सांगत चला, समजा ब्लर वगैरे झाली तर म्हणजे माझ्याकडे प्रॉब्लेम आहे का तुमच्याकडे प्रॉब्लेम कळेल. आता स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 आपल्याला काय करायचंय? क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. आणि क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन साठी आता तुम्हाला IS कोड ओपन करायचा आहे. IS 800 2007 टेबल नंबर तुम्हाला कोणता यूज करायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन साठी? टेबल नंबर 2. सगळ्यांनी ओपन करा टेबल नंबर 2.
IS 800 2007 टेबल नंबर 2 आपल्याला ओपन करायचंय. केला का? हो सर. मी पण 1 मिनिट ओपन करतो. तुम्हाला मी पाठवला होता, IS कोड पाठवला होता. सर पेज नंबर काय आहे? 18. हा, टेबल नंबर 2 पेज नंबर 18. आता लगेच त्याला थोडस फोल्ड करून ठेवा. पेपरला तुम्ही तुमचाच IS कोड यूज करता का कॉलेज वाले देतात? कॉलेज वाले देते. हा ठीक आहे, चला जाऊ द्या मग. तरी पण फोल्ड करून ठेवा, म्हणजे प्रॅक्टिस करताना तरी ते पानं पटकन तुम्हाला सापडेल. नाही तर आपण शोधतच राहतो कुठे कुठे कुठे, तेवढ्यात 10-15 मिनिटं निघून जातात. चला, म्हणजे टेबल नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, क्लासिफाय करायचंय की आपला सेक्शन कॉम्पॅक्ट आहे, सेमी कॉम्पॅक्ट आहे का प्लास्टिक आहे. मग आता आपल्याला टेबल नंबर 2 मध्ये भरपूर सारे सेक्शन दिलेले आहे. मग त्याच्यातला आपण कोणता घ्यायचा, तर आपला आय सेक्शन आहे ना. मग आय सेक्शन साठी बघा, आय सेक्शन साठी त्यांनी 2 आपल्याला रोल्ड स्टील घ्यायचा आहे सर्वात पहिले, म्हणजे B/TF करायचंय. एक मी तुम्हाला सांगतो बघा, लक्ष द्या. आपल्याला काय काय करायचंय, क्लासिफाय. सर्वात पहिले सेक्शन क्लासिफाय करणं म्हणजे काय, तर सेक्शन क्लासिफाय करणं म्हणजे IS कोड मधला टेबल नंबर 2 काढायचा आणि मी ज्या व्हॅल्यू लिहून देईल त्याच्यात व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे त्या मी काय मनाने नाही लिहिणार आहे, त्या IS कोड मध्येच दिलेलं आहे, टेबल नंबर 2 मध्येच दिलेलं आहे. फक्त त्या कोणत्या घ्यायच्या हे तुम्हाला माहिती नाही, त्या मी इथे सांगेल. त्याचं जे उत्तर येईल त्याच्यावरून टेबलला मॅच करायचं. तुमचा सेक्शन तिथे दिसतोय बघा, कॉलम नंबर 3 काय तुमचा प्लास्टिक आहे, कॉलम नंबर 4 काय तुमचा कॉम्पॅक्ट आहे आणि कॉलम नंबर 5 काय तुमचा सेमी कॉम्पॅक्ट आहे. सगळ्यांना दिसतंय का? तनिष दिसतंय का तुला? हो सर. ठीक आहे. तर मग ते उत्तर त्या कॉलमला मॅच करायचंय आणि मग ठरवायचंय आपला सेक्शन कोणता आहे. कळलं का इथपर्यंत? मला सांगा. हो सर. ठीक आहे. मग आता नेक्स्ट, मग आता कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे, तर सर्वात पहिले आपल्याला प्लेनला चेक करायचंय. B/TF इज इक्वल टू, याचं उत्तर काढायचं. B/TF चं उत्तर काढायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला वेबला चेक करायचंय. मग वेब साठी म्हणजे याला A पार्ट देतो आणि याला B पार्ट देतो. वेब साठी आपल्याला D/TW करायचं. वेब साठी आपल्याला D/TW करायचं. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला सांगा. हो सर. मग आता बी म्हणजे काय घ्यायचा, तर बी म्हणजे BF/2 घ्यायचा. कारण की आपल्याला स्टील टेबल मध्ये विड्थ नाही दिलेली राहत, आपल्याला विड्थ ऑफ फ्लेंज दिलेली असते. जर तुम्ही स्टील टेबल बघितलं तर मग ती फ्लेंजची विड्थ आहे ना, म्हणजे काय, तर आपण हा आय सेक्शन चूज केला ना, तर याची आपल्याला ही BF दिलेली असणार आहे. BF म्हणजे काय, विड्थ ऑफ फ्लेंज. आणि हा बी चा अर्थ काय असतो, BF/2 असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे हे जे उत्तर दिलं राहील ना त्याला डिवाइड/2 करायचं नाही. कळालं का? मला सांग. आणि BF आपल्याला ऑलरेडी दिलेलाच आहे, म्हणून तुम्हाला स्टेप नंबर 3 मध्ये मी काय सांगितलं की सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. म्हणून स्टेप नंबर 3 मध्ये सांगितलं की सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्येच आपल्याला BF भेटणार आणि त्याच्यामध्येच आपल्याला TF भेटणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला सांगा. हो सर. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, याचं उत्तर काढायचंय. काहीतरी उत्तर येणार आहे, समथिंग उत्तर येणार आहे, ते राहू द्यायचं. आता डी च्या जागी आपल्याला H1 घ्यायचं आहे आणि डिवाइड/TW. तुम्ही म्हणाल सर H1 म्हणजे काय, तर H1 ही आपली क्लिअर हाईट असते. H1 काय असते, क्लिअर हाईट असते आणि ती पण आपल्याला स्टील टेबल मध्ये दिलेली. H1 आपली क्लिअर हाईट असते, ती पण आपल्याला स्टील टेबल मध्ये दिलेली आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला सगळ्या प्रॉपर्टी लिहायच्या आहे. मग H1 दिलेली आणि TW दिलेली, याचं पण काहीतरी उत्तर येणार आहे आपलं. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला सांगा. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? स्क्रीन दिसते का व्यवस्थित? ब्लर झालं का? का तुम्ही डिस्कनेक्ट झालात? दिसते सर. याच्यात कोणाला डाऊट आहे का? मला सांगा.
हे क्लिअर आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगा वाटल्यास आवाज येत नसेल तर. हो सर. क्लिअर आहे का? ठीक आहे, चला. याच्यात बी म्हणजे बीएफ हे लक्षात ठेवा. बी म्हणजे बीएफ आहे आणि डी म्हणजे H1 आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टील टेबल मध्ये दिलेल्या आहे. आपल्याला त्याच्यात स्वतःचं डोकं लावायचं काही गरज नाही. स्टील टेबल मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि सरळ सरळ लिहायच्या. मग याचं जे उत्तर येणार आहे ना ते आपल्याला त्या कॉलम 3, 4 आणि 5 मध्ये मॅच करायचे. आयएस कोड मधल्या टेबल नंबर 2 चे जे कॉलम आहे, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5, याच्यामध्ये आपल्याला मॅच करायचं याचं उत्तर. आणि मॅच केल्यानंतर ठरवायचंय की हा कॉम्पॅक्ट आहे का प्लास्टिक आहे का सेमी कॉम्पॅक्ट आहे. सिमिलरली हे ठरवायचंय कॉम्पॅक्ट आहे का प्लास्टिक आहे का सेमी कॉम्पॅक्ट आहे. आणि या दोघांचं उत्तर जर आपलं बरोबर येत असेल म्हणजे दोघं पण कॉम्पॅक्ट आले तर त्या सेक्शनला आपण काय म्हणू? कॉम्पॅक्ट सेक्शन म्हणू. दोघं पण आपले प्लास्टिक आले तर त्या सेक्शनला आपण काय म्हणू? प्लास्टिक सेक्शन म्हणू. आणि समजा असं कधीतरी झालं की आपला सेक्शन हा एकाचं उत्तर प्लास्टिक आलं आणि एकाचं उत्तर कॉम्पॅक्ट आलं, तर ज्याचं उत्तर जास्त आलेलं आहे ना त्याच्या साईडनी जायचं. म्हणजे समजा याचं उत्तर काहीतरी आलंय, याचं उत्तर समजा याचं 10 आलंय, याचं 20-30 आलेलं आहे, तर जे मॅक्झिमम उत्तर आहे ना त्याच्या साईडनी जायचं आणि तो सेक्शन, ओव्हरऑल सेक्शन तो समजून मोकळं व्हायचं. किंवा तसंही समजा आपल्याला पेपरला कळालं नाही तर आपण काय करायचं, प्लेन्सच्या बाजूनी जायचं नेहमी. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांग? हो सर. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन तुमचं क्लिअर आहे का? सर हे जे बी अपॉन TF हे दोघी ए आणि बी आहे हे डायरेक्ट तसेच नोट केले तरी चालेल ना एक्झाम मध्ये? हा तसेच म्हणजे बिना IS टेबल बघता? हा चालतील ना, पण मग तू पाठ कशाला करतोय? तू फक्त हे पाठ कर की टेबल नंबर 4थ्या स्टेप मध्ये टेबल नंबर 2 मला बघायचंय, मग तुला आयडिया येऊन जाईल. कारण की असे किती फॉर्म्युले पाठ करशील मग तू? ओके, असं होईल ना, मग किती फॉर्म्युले पाठ करशील असं पण आहे. जर तुझा पाठ होत असेल तर काय हरकत नाही, पण तुला हे द्यायचंच आहे. हे कॅप्शन मध्ये आयएस कोडचा टेबल नंबर 2 मी यूज केलेला आहे हे त्यांना सांगायचंच आहे, तरच तुला मार्क भेटतील, नाही तर नाही भेटणार. कळालं का मला सांगा? हो सर. हो सर. ठीक आहे. आणि मी काय सांगितलं तुम्हाला, जर समजा याचे उत्तर आपले वेगवेगळे आले तर ऑलवेज गो फॉर प्लेन सोबत जायचं. म्हणजे असं तर होत नाही कधी, पण तुमचं बॅड लक आलं आणि तुमचंच झालं आणि कन्फ्युज झाली तुम्ही, अरे काय करायचं आता, तर ऑलवेज गो फॉर प्लेन. म्हणजे पहिल्या सोबत जायचं, तिथं जे दाखवत असेल आपल्याला कॉम्पॅक्ट प्लास्टिक तो पूर्ण सेक्शन तो ठरवायचा. कळालं का मला सांग? हो सर. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, परत रिवाइज करतो मी. सर्वात पहिली स्टेप आपली काय होती की आपल्याला दिलेल्या लोडला फॅक्टर्ड करून घ्यायचं होतं. जर तो क्वेश्चन मध्ये सांगितला असेल नॉर्मल लोड येतं, आणि जर क्वेश्चन मध्ये त्याला ऑलरेडी फॅक्टर्ड आणि लोड आणि ऑलरेडी फॅक्टर्ड मुवमेंट असेल तर मग आपल्याला आगोपणा करायचा नाही, जे दिलंय ते सरळ सरळ लिहायचं. पण जर नसेल तर मग फॅक्टर्ड करून घ्यायचं. ही पहिली स्टेप होती आपली. इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. हो सर. त्याच्यानंतर सेकंड नंबरची स्टेप काय होती आपली, की आपल्याला एजी रिक्वायर्ड काढायचा होता ना, आय थिंक एरिया रिक्वायर्ड काढायचा होता. मग एरिया रिक्वायर्ड मध्ये आपण काय केलं की नॉर्मल जे आपलं सॉम मेकॅनिक्सचं लॉजिक आहे ते यूज केलं आणि त्याच्यामध्ये एरिया रिक्वायर्ड इज इक्वल टू आपल्याला जो गिवन फॅक्टर लोड होता तो आणि डिवाइड बाय FCD केलं. आता FCD ची व्हॅल्यू आपल्याला नेहमी अझ्युम करावं लागते, तर त्याची रेंज आहे, पण रेंजची काय घेणं नाही. तुम्हाला काय सांगितलं मी, 150 MPa ऑलवेज अझ्युम करायची. इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. हो सर. म्हणजे PU फॅक्टर लोड अपॉन FCD जी की 150 आपण अझ्युम करतो ती. मग हे झाल्यानंतर आपल्याला काहीतरी उत्तर भेटणार आहे. त्या उत्तराला, त्या एरिया रिक्वायर्डच्या उत्तराला 20% वाढवायचं. म्हणजे उत्तराला 1.2 नी मल्टिप्लाय करायचं. आणि जे उत्तर आपल्याला भेटेल
ते उत्तर घ्यायचं आणि स्टील टेबल मध्ये आय सेक्शन शोधायचा त्या उत्तरापेक्षा जास्त व्हॅल्यू असलेला. क्लिअर इथपर्यंत? हो सर. ओके. मग आता आपण आय सेक्शन शोधला स्टेप नंबर 3 मध्ये आणि त्याच्या प्रॉपर्टीज सगळ्या लिहून घेतल्या. मग प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय काय लागणार होतं? बीएफ लागणार होता, टीएफ लागणार होता, डी लागणार होता, H1 लागणार होता, टीडब्ल्यू लागणार होता, IXX, IYY, ZZ जे काय असेल जे तुम्हाला दिसतंय ते लिहून घ्यायचं 2 मिनिटात. RXX, RY. मग ते लिहिल्यानंतर स्टेप नंबर 4 आपली काय होती की आपल्याला सेक्शन क्लासिफाय करायचंय की तो सेक्शन प्लास्टिक आहे का, तो सेक्शन कॉम्पॅक्ट आहे का, तो सेक्शन सेमी कॉम्पॅक्ट. मग ते कसं करायचं? तर मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यासाठी आयएस कोडचा टेबल नंबर 2 बघायचा. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. मग आयएस कोडच्या टेबल नंबर 2 मध्ये नेमकं बघायचं काय? तर त्याच्यामध्ये तुम्हाला आयएस कोड तुम्हाला ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्लेन साठी B/TF ची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि वेव्ह साठी तुम्हाला D/TW ची व्हॅल्यू घ्यायची, ज्या मी इथं तुम्हाला दिल्या. पण याच्यामध्ये महत्वाचं काय होतं तुम्हाला लक्षात ठेवायचं की B म्हणजे BF/2 असतो आणि D म्हणजे H1 असतो. आता हे मी नाही सांगितलंय, हे आयएस कोडनी सांगितलंय म्हणून आपल्याला ते फॉलो करायचंय. आणि या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला स्टील टेबल मध्ये दिलेल्या असतात, फक्त तिथून आपल्याला घ्यायचे. आता मला सांगा, स्टील टेबल तर तुम्ही तुमचं यूज करताना का ते बी कॉलेजवाले देतात तुम्हाला? कॉलेज आले. कॉलेज. अरे बापरे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण असो, आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी तर आपलाच यूज करायचंय. चल लक्ष द्या. मग आता इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आपण पुढच्या स्टेप कडे वळूया. मग आता बघा, स्टेप नंबर 4 झाल्यानंतर आपल्याला डिझाईन स्ट्रेंथ फाइंड आउट करायची. स्टेप नंबर 5 मध्ये कॅल्क्युलेट डिझाईन स्ट्रेंथ, आणि त्या डिझाईन स्ट्रेंथला सिम्बॉल आहे ND. त्या डिझाईन स्ट्रेंथला सिम्बॉल आहे ND. म्हणजे मी तुम्हाला सर्वात सुरुवातीला तो फॉर्म्युला सांगितला होता बघा, N/ND प्लस M/MD यांचं उत्तर लेस दॅन इक्वल टू 1 आलं पाहिजे. तर त्याच्यातला जो ND आहे ना, तो ND आपल्याला कसा काढायचा हे आता मी तुम्हाला सांगतोय. ओके. मग ND कसा काढायचा? तर सिंपल आपला फॉर्म्युला आहे, डिझाईन लोड इज इक्वल टू AG into Fy अपॉन गॅमा M. AG into Fy अपॉन गॅमा M. तुम्ही म्हणाल सर हा फॉर्म्युला आणला कुठून? तर आपण स्टेप युनिट नंबर 2 मध्ये जेव्हा टेन्शन मेंबर शिकतो किंवा युनिट नंबर 1 मध्ये जेव्हा आपण बोल्टेड कनेक्शनचं डिझाईन करतो आणि त्या केस मध्ये जर आपल्याला स्ट्रेंथ ऑफ बोल्ट किंवा स्ट्रेंथ ऑफ मेंबर दिलेली नसेल तर तेव्हा आपण तिथं हा फॉर्म्युला यूज करायचो, AG into Fy अपॉन गॅमा M. आता हे काही वेगळं नाही पोरांनो. आता अजून याच्या डीप मध्ये तुम्हाला घुसायचं असेल तर आम्हाला अजून डीप सांगा, आम्हाला PhD करायची. मग लक्ष द्या. आता N म्हणजे लोड आहे, त्याच्यानंतर AG म्हणजे एरिया आहे आणि Fy म्हणजे स्ट्रेस आहे आणि गॅमा MO म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर P इज इक्वल टू एरिया इंटू स्ट्रेस. हे सेम लॉजिक आहे ना की सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A. आणि जर मला P काढायचा आहे तर हा एरिया इकडे मल्टिप्लाय केला म्हणजे P इज इक्वल टू सिग्मा इंटू एरिया. मेकॅनिक्सचं तर लॉजिक आहे. वेगळं काय याच्यामध्ये? वेगळं काय तर फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलंय. ते फॉर अवर सेफ्टी आपण ते फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करतो, एवढंच आहे फक्त. कळलं का मला सांगा? हो सर. पण तुम्हाला याची काही गरज नाही, आपल्याला PhD करायची नाही त्याच्यामध्ये. पण तुम्हाला सांगतोय मी की तो फॉर्म्युला कुठून आला, तर बेसिकच मी यूज करतोय. मी बेसिकलाच धरून चाललेलो आहे, मी बिलकुल बेसिकच्या बाहेर चाललेलो नाही. तुम्हाला मी फर्स्ट इयरला धरूनच सगळं सांगतोय किंवा सेकंड इयरला धरूनच सगळं सांगतोय. ND म्हणजे काय? डिझाईन स्ट्रेंथ, आणि त्याचा फॉर्म्युला AG into Fy अपॉन गॅमा M. पाठ करायचा, याच्याशिवाय ऑप्शन नाहीये. कळालं का मला सांगा? हो सर. मग आता याच्यामध्ये AG आपण ऑलरेडी काढलाय, AG प्रोव्हाइडेड. मग आता हा कोणता घेणार सांगा? AG प्रोव्हाइडेड हा कोणता घेणार? हा आपण 20% नी इन्क्रीज केला तो घेणार, ऑप्शन नंबर 1. आणि ऑप्शन नंबर 2 आपण स्टील टेबल मधून जो त्या 20% च्या बी मोठा घेतला होता तो घेणार.
सांगा. स्टील टेबल वाला. एक नंबर. कोणी सांगितलं? श्रद्धा कसनेल. मी श्रद्धा. ठीक आहे, बरोबर. कळालं का तनिष स्नेहल तुम्हाला? हो की सर. जो एरिया प्रोव्हाइडेड घ्यायचा आहे तो आपण स्टील टेबल मधून जो सिलेक्ट केला ना तोच घ्यायचा आहे. आता विसरून जाते मी 20% काय वाढवलं होतं आणि माझा एरिया रिक्वायर्ड काय आला होता. तुम्ही एकदा सेक्शन सिलेक्ट केला ना, मग त्या सिलेक्ट केलेल्या सेक्शनच्या तुम्ही सगळ्या प्रॉपर्टी लिहिल्या ना स्टेप नंबर 3 मध्ये, त्या प्रॉपर्टी मधूनच जो एरिया आहे तो आपल्याला उचलायचा आणि इथं ठेवायचा आहे. म्हणून याला एजी प्रोव्हाइडेड म्हणतो. आता FY ची व्हॅल्यू जर आपल्याला दिली नसेल तर FY ची व्हॅल्यू आपण किती घेतो? तर FY इज इक्वल टू आपण 250 न्यूटन पर mm स्क्वेअर घेतो ऑलवेज. FY आपण 250 न्यूटन पर mm स्क्वेअर घेतो ऑलवेज. असं का घेतो? कारण की स्ट्रक्चरल स्टील आपण जनरली माइल्ड स्टील प्रोव्हाइड करतो आणि त्याची स्ट्रेंथ 250 न्यूटन पर mm स्क्वेअर असते, आपल्याला माहिती असतं, म्हणून आपण हे घेतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? सर FY दिलेला नसतो का? नाही, FY आपल्याला माहिती असतो 250 घ्यायचं आहे, कारण की आपण थर्ड युनिट पर्यंत आलेलो आहे आता पोरांनो. FY तुम्हाला दिलेला नसतो, FY आपल्याला माहितीच असतो. जिथं जिथं FY लागल तिथं तिथं 250 घ्यायचा. हो सर. पण एकदमच त्यांनी म्हणजे असं करत नाही, पण तुम्हाला उगाच कन्फ्युज करत नाही मी, सरळ सरळ 250 घ्यायचा FY. आणि त्याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं पोरांनो, की आपण स्ट्रक्चर म्हणजे स्टीलचं जे कन्स्ट्रक्शन करतो ना त्यासाठी आपण स्ट्रक्चरल स्टील यूज करतो. आणि स्ट्रक्चरल स्टील म्हणजे जनरली माइल्ड स्टील यूज करतो, आपण टॉर स्टील किंवा HOSD स्टील यूज नाही करत. याचं कारण काय? तर टॉर स्टील अजून सांगतो यार, कोणाच तरी आवाज येतो रे मला. टॉर स्टील आणि HOSD स्टील आपण का यूज करत नाही? कारण की त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट जास्त असतं आणि कार्बन कंटेंट जर जास्त असलं तर आपला मेंबर लवकर ब्रेक होतो, म्हणजे आपलं ब्रिटल फेल्युअर होतं. आणि आपण स्टीलचं स्ट्रक्चर जे डिझाईन करतो ना ते डक्टाईल फेल्युअरला डिझाईन करतो. म्हणजे स्टीलचं डक्टाईल फेल्युअर व्हायला पाहिजे, त्याने आपल्याला इंडिकेशन द्यायला पाहिजे की मी तुटतोय आणि मग तुटला. असं नको की स्टीलची मी स्ट्रॉंग म्हणून बांधली आणि लोड आला आणि खटकन तुटून गेली, त्यांनी मला सांगितलंच नाही. असं नको व्हायला. म्हणून आपण तिथं म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणून तिथं आपण माइल्ड स्टील यूज करतो आणि म्हणून FY आपण 250 घेतो. ओके, क्लिअर आहे का इथपर्यंत? हो सर. मग आता नेक्स्ट आपल्याला FY चा विषय झाला. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? गॅमा एमओ. गॅमा एमओ आपल्याला कुठून घ्यायचा आहे? IS 800 गॅमा एमओ कुठून घ्यायचा आहे? IS 800 2007 टेबल नंबर 5. आता हे पाठ पाहिजे पोरांना आपलं. आता हे पाठ पाहिजे. IS कोडचा टेबल नंबर 5 काढा. IS 800 चा टेबल नंबर 5 काढा. त्याच्यामध्ये गॅमा एमओ ची व्हॅल्यू 1.10 दिली का चेक करा. गॅमा एमओ ची व्हॅल्यू 1.10 दिली का चेक करा. सापडली का? हो सर. ठीक आहे. मग ती 1.10 आपल्याला त्या टेबल मधून घ्यायची. इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. ठीक आहे. मग आता लक्ष इथपर्यंत या स्टेप कळाल्या का? आताशी आपण एनडी काढलेला आहे, आता एमडी आपल्याला काढायचंय. या स्टेप मध्ये कोणाला डाऊट आहे का? स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5 मध्ये कोणाला डाऊट आहे का? नाही सर. श्रद्धा स्नेहल कळालं का तुम्हाला दोघींना? हो सर. ठीक आहे, चालतंय. चला आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? तर नेक्स्ट आपल्याला एनडी आपला काढून झाला, मोस्ट इम्पॉर्टंट. आता आपल्याला स्टेप नंबर 6 मध्ये एमडी फाइंड आउट करायचा आहे, जो की आपल्याला त्या फायनल शीट मध्ये लागणार. एक मिनिट बरोबर.
अरे इथल्या इथं मिस कॉल देता कार्यकर्ते. ठीक आहे, लक्ष द्या. आता एमडी आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे डिझाईन मुवमेंट आपल्याला फाइंड आउट करायची. स्टेप नंबर 6, डिझाईन मुवमेंट आपल्याला फाइंड आउट करायची. स्टेप नंबर 6, फाइंड आउट डिझाईन मुवमेंट्स. त्याला आपण कशाने डिनोट करतो? डिझाईन मुवमेंटला मुवमेंटचा एम आणि डिझाईनचा डी, एम. मग आता डिझाईन मुवमेंट साठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले पोरांनो. एक लॅटरली सपोर्टेड बीम असेल आणि दुसरा लॅटरली अनसपोर्टेड बीम असेल. आता हे दोन प्रकार काय ते मी तुम्हाला सांगतो, पण लक्ष द्या. डिझाईन मुवमेंट साठी आपल्याकडे दोन प्रकार आहे. एक तुमचा असणार आहे लॅटरली सपोर्टेड मेंबर, त्याच्यासाठी एमडी चा फॉर्म्युला काय, आणि एक लॅटरली अनसपोर्टेड मेंबर, त्याच्यासाठी एमडी चा फॉर्म्युला काय. आता कोणाला कन्सेप्ट माहिती आहे का की सर लॅटरली सपोर्टेड म्हणजे याला म्हणतात आणि लॅटरली सपोर्टेड म्हणजे अनसपोर्टेड म्हणजे याला म्हणतात? सांगा, कोणाला माहिती आहे का लॅटरली सपोर्टेड आणि लॅटरली अनसपोर्टेड बीम म्हणजे काय नेमकं? तुमचं झालं असेल, सांगा. लॅटरली सपोर्टेड आणि लॅटरली अनसपोर्टेड बीम म्हणजे काय माहिती आहे? माहित नसेल तर मी सांगतो. माहिती आहे कोणाला? यस नो काहीतरी बोला. अच्छा, चॅटिंग मध्ये सांगितलं का? सर लॅटरली सपोर्टेड म्हणजे ज्याला खालून सपोर्ट असेल कॉलमचा, आणि लॅटरली अनसपोर्टेड म्हणजे ज्याला सपोर्ट नसेल. नाही, तसं नाहीये स्नेहल. तुला ऑलरेडी जॉईन केलेलं आहे मी. ठीक आहे, तुला रिमूव्ह करतो आणि परत जॉईन करतो. ठीक आहे, लक्ष द्या. लॅटरली सपोर्टेड तसं नाही तनिष, लॅटरली सपोर्टेड बीम. आता लक्षात घ्या, लॅटरली सपोर्ट. आता मी चित्र काढतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला फरक सांगा की काय असेल. समजा हा आपला आय सेक्शन आहे. आता एवढी कट टू कट डायग्राम पोरांना मला येणार नाही. आता या दोघांमध्ये फरक काय मला सांगा? या दोघांमध्ये फरक काय? अरे इकडे लक्ष द्या, दिसतंय का सगळ्यांना? हो सर. आता दोघांमध्ये फरक काय की हा अनसपोर्टेड आहे, म्हणजे याची कोणती तरी एक फ्लेंजला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाहीये. तो सिंगल बीम आहे, डायरेक्ट असा सिंगल बीम आहे फक्त, आणि तो कॉलमला कनेक्ट आहे. आणि हा जो बीम आहे आय सेक्शन, याला आपल्याला वरती स्लॅबनी कनेक्ट केलेलं आहे. याला आपल्याला काय केलंय? वरती स्लॅबनी कनेक्ट केलंय. जर तुम्हाला दिसत असेल तर दिसतंय का मला सांगा? हा जो बीम आहे ना, हा स्लॅब मध्ये घुसलेला आहे, म्हणजे हा लॅटरली सपोर्टेड आपण याला म्हणतो.
आणि याला लॅटरली, याला सपोर्ट दिलेला आहे स्लॅबचा, म्हणजे अर्धा तो स्लॅब मध्ये घुसलेला आहे आणि अर्धा खाली. सिमिलर वे मध्ये याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही. हा डिफरन्स असतो लॅटरली सपोर्टेड आणि लॅटरली अनसपोर्टेड मध्ये. कळालं का मला सांग? हो सर. हो सर. आता लॅटरली सपोर्टेडचा जर आपल्याला एमडी काढायचा असेल ना, तर त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, जो की आपल्याला आयएस कोड मध्ये दिलेला आहे. म्हणजे हे सगळे फॉर्म्युले आपल्याला कुठे दिलेले आहे, तर आयएस कोडचा पेज नंबर 53 काढा सगळे. आयएस 800 2007 पेज नंबर 53 काढा. पेज नंबर 53 आणि क्लॉज नंबर 8.2.1.1 8.2.1.2 8.2.1.2 पेज नंबर 53 आहे का तिथं? असा फॉर्म्युला आहे का की एमडी इज इक्वल टू बीटा बी इंटू झेडपी इंटू एफ वाय अपॉन गॅमा एमओ. हा लॅटरली सपोर्टेडचा आहे आणि लॅटरली अनसपोर्टेडचा आहे एमडी इज इक्वल टू बीटा बी इंटू झेडपी इंटू एफ बी डी. आहे का मला सांगा? पेज नंबर 53 वर दिसला का तुम्हाला हा फॉर्म्युला? हो सर. सगळ्यांना दिसतोय का? मी पण ओपन करतो. पेज नंबर 53 आहे बघा तिथे दिलेला. क्लॉज नंबर 8.2.2 आहे का सगळ्यांना? श्रद्धा, स्नेहल, तनिष हो सर. हो दिसतोय हो का? सर. हो सर. मग हा कोणासाठी आहे? तर लॅटरली सपोर्टेड साठी आहे आणि हा कोणासाठी? लॅटरली अनसपोर्टेड साठी. आणि त्याच्यामध्ये बीटा बी काय आहे हे आपल्याला दिलेलं आहे, झेडपी काय आहे हे आपल्याला दिलंय, एफ वाय तर 250 घ्यायचा आहे, गॅमा एमओ आपल्याला टेबल नंबर 5 मधून घ्यायचा आहे, बीटा बी काय घ्यायचा ते आपल्याला दिलेलं आहे. बीटा बी आपला हा सेक्शनवर डिपेंड असतो की सेक्शन हा कॉम्पॅक्ट आहे का सेक्शन हा प्लास्टिक आहे का सेक्शन हा सेमी कॉम्पॅक्ट आहे. सेमी कॉम्पॅक्ट आहे तो मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो बीटा बी आणि तो पण आपल्याला आयएस कोड मध्ये दिलेला आहे. आपल्याला हा फॉर्म्युला पाठणी करायचा आहे मित्रांनो. स्टेप नंबर 6 एमडी कुठं काढायची तर पेज नंबर 53 ला फोल्ड करून ठेवा. अभ्यास करताना सारखं सारखं पेज नंबर 53 लक्षात ठेवायचंय. फॉर्म्युला पाठणी करायचा, लक्षात ठेवायचा की कोणत्या पेजवर आपल्याला दिलेला आहे. कळतंय का मला सांगा? हो सर. सगळ्यांना कळालं का हे? हो सर. आणि हा अनसपोर्टेडचा फॉर्म्युला तुम्हाला पेज नंबर 54 वर दिलाय बघा. पेज नंबर 54 वर दिलेला आहे हा. पेज नंबर 54 वर हा फॉर्म्युला दिलाय आणि पेज नंबर 53 वर आयएस कोडचा हा फॉर्म्युला दिलेला आहे. सापडला का सगळ्यांना? हो सर. हा क्लॉज नंबर 8.2.2 वर दिलेला आहे आणि हा क्लॉज नंबर 8.2.1.2 वर दिलाय. सापडला सगळ्यांना? हो हो. सर. हो सर. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं पोरांनो, पाठणी करत बसायचं. बघा आपल्याला सगळे फॉर्म्युले आयएस कोड मध्ये दिलेले, पण आयएस कोडचे 200-300 पेजेस आहेत आणि त्याच्यात रॅन्डमली कुठं पण दिलेले. मग मी इथं कशासाठी आहे? ते रॅन्डमलीची गोष्ट आहे तिला सिक्वेन्शियल मॅनर मध्ये मांडून तुमच्यासाठी स्टेप तयार करण्यासाठी मी इथं आहे आणि त्याच स्टेप मी तुम्हाला तयार करून दिलेल्या आहे. बस त्या स्टेप फॉलो करा. बिलीव्ह मी, नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे पोरांनो. टेन्शन घ्यायचं नाही. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची तुम्हाला याची. ओके, आता लक्ष द्या. मग आता नेक्स्ट आपल्याला झेडपी कुठून घ्यायचा आहे? तर झेडपी आपल्याला आयएस 800 च्या टेबल नंबर 46 काढा. टेबल नंबर 46 काढा. आयएस 800 चा टेबल नंबर 46 काढा. काढला का मला सांगा? हो सर. हो सर. त्याच्यामध्ये झेडपी झेडची व्हॅल्यू दिलेली असेल बघा. हो. मी ओपन करतो. हो. किती पेज नंबर वर येतो? 46. 139. 139 पेज नंबर ना. एक मिनिट. अनेक्स मध्ये असेल तो कदाचित. अनेक्स एच 137. अरे
पुढे गेला, हा बरोबर आहे, दिलाय बघा टेबल नंबर 46 139 वर दिलेला आहे. त्याच्यात झेडपी झेडची व्हॅल्यू दिली बघा प्लास्टिक मॉड्युलसची. शेवटून दुसरा कॉलम 11 नंबरचा कॉलम आयएस कोड मध्ये आहे का, दिसला का सगळ्यांना? हो. तिथून आपल्याला ती व्हॅल्यू घ्यायची. एफ वाय तुम्हाला माहिती आहे, बीटा माहिती आहे, गॅमा एमओ किती घ्यायचं आत्ताच सांगितलं, सांगा गॅमा एमओ किती घ्यायचा आहे? 1.1. करेक्ट 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 1.10. कळालं का इथपर्यंत? हो. आता याचा तर विषय मिटला, हे डायरेक्ट आपल्याला घ्यायचंय. आता राहिलं याचं एफबीडी. एफबीडी कसं कॅल्क्युलेट करायचं? तर एफबीडी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इंटरपोल्युशन करायचे आणि तेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे. एफबीडी जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल ते आपल्याला बघायचंय. आपल्याला टेबल नंबर 14 पहिले यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर टेबल नंबर 13 यूज करायचा आहे. सगळ्यांनी टेबल नंबर 13 आणि टेबल नंबर 14 समोर ठेवा तिथं. आणि मग मी काय सांगतो, आपल्याला एफबीडी साठी इंटरपोल्युशन करायचंय. बघा, आपण आज फक्त स्टेप डिस्कस करतोय, न्यूमरिकल घेताना ह्या गोष्टी जास्त क्लिअर होतील. आता फक्त समजून घ्या कोणती गोष्ट कुठून घ्यायची आहे, कधी घ्यायची आहे आणि टेबलचा वापर कसा करायचा आहे हे समजून घ्या. न्यूमरिकल घेताना 100% तुम्हाला फार सोपं वाटणार आहे. आता फक्त माझा स्टेप एक्सप्लेन करायचा एवढंच आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की आयएस कोडचा पेज नंबर कोणता आहे, ही व्हॅल्यू कशी घ्यायची, इंटरपोल्युशन कसं करायचं त्याच्यासाठी लक्ष द्या. आता आपल्याला सर्वात मेन मुद्दा राहतो ह्या स्टेप मध्ये एफबीडी फाइंड आउट करायचं. तर एफबीडी करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आपल्याला एफसीआरबी फाइंड आउट करायचं. एफसीआरबी, मग एफसीआरबी साठी आपल्याला आयएस कोडचा टेबल नंबर IS 800 2007 टेबल नंबर 14 यूज करायचंय. काढा टेबल नंबर 14. काढला का? हो. आयएस कोडचा टेबल नंबर 14 किती पेज वर आहे मलाही सांगा. 57. 57, ठीक आहे. 57. टेबल नंबर 14. आता टेबल नंबर 14 मध्ये पोरांना दोन व्हॅल्यू दिसताय तुम्हाला. एक तुम्हाला KL अपॉन R मिनिमम ची व्हॅल्यू दिसते जी की अशी उभी आहे, आणि एक तुम्हाला ही आडवी व्हॅल्यू दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला H अपॉन TF आहे. दिसतंय का नाही मला सांगा. हो सर. दिसतंय सर. आहे. हो. मग आता आपल्याला H म्हणजे काय, आपल्या सेक्शनची हाईट. जर तुम्ही मला स्टार्टिंगला काय सांगितलं होतं, स्नेहलने सांगितलं होतं ISLB 200 घ्यायचा, मग H म्हणजे काय तिथं 200 येईल हाईट. H1 ने येणार बरं का, H म्हणजे 200 येईल. कळतंय का मला सांगा. हो सर. आणि H म्हणजे 200, सॉरी H म्हणजे H1 आहे का, एकदा चेक करतो मी. H म्हणजे H1 आहे का चेक करतो, एकदा कन्फर्म करून घेतो आणि मग पुढे जाऊ आपण. कारण की D म्हणजे आपला 200 येईल जर तो सेक्शन दिलाय तो. ठीक आहे. H म्हणजे H1 आहे, D नाही येणार. H म्हणजे तुमचा H1 आहे, एवढं लक्षात ठेवा. H1 आणि TF आपल्याला ऑलरेडी दिलाय, H1 पण आपल्याला दिलेला आहे, म्हणजे याचं काहीतरी उत्तर येणार आहे. ह्या व्हॅल्यूचं काहीतरी उत्तर येणार आहे, एवढं तर मान्य आहे का तुम्हाला, ऍक्सेप्ट आहे का? जर H अपॉन TF ही व्हॅल्यू मला टेबल मध्ये दिलेली आहे आयएस कोड मध्ये, आणि त्याचं उत्तर मी काढू शकतो. काढू शकता का तुम्ही त्याचं उत्तर? अरे हा का नाही? काय सर, रिपीट करा. हा H1 अपॉन TF याचं उत्तर काढू शकता का तुम्ही? हो. हो सर. बरोबर. मग ते उत्तर समजा तुमचं असं आलं की 22.5, फॉर एक्झाम्पल सांगतोय मी, 22.5 आलं. मग आता 22.5 कोणाच्या मध्ये सांगा तिथं, कोणाच्या 20 आणि 25. बरोबर. म्हणजे मग तुम्हाला इथं 20 यावं लागेल
आणि इथं 25 लिहावं लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. इथपर्यंत क्लिअर आहे का? 22.5 याचं उत्तर आलं, जे की माझं 20 आणि 25 च्या मध्ये होतं. मग मी 20च्या पण व्हॅल्यू मला इथं लिहावं लागतील आणि 25 च्या पण व्हॅल्यू मला इथं लिहावं लागतील. इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. आता केएल अपॉन आर मिनिमम. आता केएल म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह लेंथ असते. केएल म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह लेंथ असते आणि कॉलमची इफेक्टिव्ह लेंथ ही डिपेंड असते त्याच्या एंड कंडिशनवर. म्हणजे तो बोथ एंड फिक्स आहे का, बोथ एंड हिंज आहे का, एक एंड फिक्स आहे आणि एक एंड हिंज आहे का, एक एंड फिक्स आहे आणि एक एंड फ्री आहे. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला आयएस कोड मध्ये दिलेल्या आहेत. आयएस कोड मध्ये या व्हॅल्यू दिलेल्या आहेत एल इफेक्टिव्हच्या. त्या मी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण न्यूमरिकल घेऊ तेव्हा कोणता टेबल यूज करायचा आणि काय व्हॅल्यू घ्यायची ते मी तुम्हाला सांगेल. याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन मध्ये कंडिशन दिलेली असते. क्वेश्चन मध्ये त्यांनी कंडिशन दिलेली असते आणि नसल दिली तर लॅटरली अनसपोर्टेड किंवा लॅटरली सपोर्टेड याच्यावरून ही व्हॅल्यू काय घ्यायची ती पण मी तुम्हाला सांगेल. आता जस्ट लक्षात ठेवा की केएल म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ असते आणि ती व्हॅल्यू आपल्याला कॉलमच्या एंड कंडिशन वरून डिसाइड करायची असते. इथपर्यंत कळालं का मला सांग? हो सर. हो सर. ओके. मग आता आर मिनिमम म्हणजे मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन असतो, जो आपण स्टील टेबल मधून ज्या प्रॉपर्टी लिहिल्या ना, स्टील टेबल मधून ज्या प्रॉपर्टी लिहिल्या ना त्याच्या मधल्या जी मिनिमम व्हॅल्यू आर ची ती आपल्याला इथे घ्यायची असते. स्टील टेबल मध्ये जे आर एक्स एक्स, आर वाय वाय, आर यू यू, आर व्ही व्ही ज्या काय व्हॅल्यू असतील त्याच्यामधून जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं घ्यायची असते. ज्या आपण स्टेप नंबर 3 मध्येच या व्हॅल्यू सगळ्या लिहून घेतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं स्टेप नंबर 3 मध्ये की त्या सेक्शनचं जेवढं काही दिसतंय ना तेवढं सगळं लिहून घ्यायचं, कारण की पुढे आपल्याला ते कामात येणार. क्लिअर आहे का इथपर्यंत मला सांगा? क्लिअर आहे का रे? हो सर. ओके. हो सर. मग आता याची समजा याचं उत्तर तुमचं आलं समजा काहीतरी 15. मग आता सांगा 15 कशाच्या मध्ये? 15 कशाच्या मध्ये येईल व्हॅल्यू? 10 आणि 10 20. आणि 20. 10 आणि 20. म्हणजे तुम्हाला काय करायचंय पोरांनो, ह्या 15 साठी ही याची व्हॅल्यू काढायची आहे, पण त्याच्यासाठी यांचं सगळ्यांचं इंटरपोल्युशन करावं लागेल. आणि ते कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगेल, न्यूमरिकल मध्ये सांगेल. आता जस्ट एक एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? जस्ट मला सांगा 10च्या समोर आणि 20च्या खाली काय व्हॅल्यू आहे सांगा? 10च्या समोर आणि 20च्या खाली. तनिष टेबल मध्ये 10च्या समोर आणि 20च्या खाली काय व्हॅल्यू आहे? 21854.0. ओके. 2185 4.0. 4.0. ओके. त्याच्यानंतर आता 10च्या समोर आणि 25च्या खाली काय व्हॅल्यू आहे सांगा? 21. 21805.4. 21805.4. ओके. मग आता 20च्या समोर आणि 20च्या खाली काय व्हॅल्यू आहे? 5.5 नाही 5563.8. 5563.8. आणि आता 20च्या समोर आणि 25च्या खाली काय व्हॅल्यू आहे सांगा? 5515.8. 5515.8. ओके. सध्या पुरता एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती. ओके. कळालं का मला सांगा? हो सर. ओके. मग आता तुम्हाला काय करायचंय, पहिले या वर्च्यांचं इंटरपोल्युशन करायचंय. आता कॅल्क्युलेटर वर इंटरपोल्युशन करता येतं का तुम्हाला? कोण आहे असं ज्याला कॅल्क्युलेटर वर इंटरपोल्युशन करता येत नाही? स्नेहल तुला सांगितलं ना मी वाटतं. हो सर. हा, काय करायचं कॅल्सीवर? कोणाला येत नाही? श्रद्धा येतं का कॅल्क्युलेटर वर नाही इंटरपोल्युशन? सर. नाही येत. तनिष तुला? नाही सर. ठीक आहे. मग आता सगळ्यांनी, आता तुमच्याकडे कोणतं कॅल्सी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जुनं म्हणजे कोणतं कॅल्सी, कोणतं EX आहे, MX आहे, MS आहे, काय?
MSc सर. MSc म्हणजे जुनवाला कॅल्सी का? हो. मग ठीक आहे, चालेल. मग आता काय करायचं, मोड तुम्हाला 3 वेळेस दाबायचं आहे. दाबा 3 वेळेस मोड. पहिले कॅल्सी सगळं क्लिअर करून घ्या, काहीच नको. ते क्लिअर कसं करता ते करून घ्या दोघांनी पण. आणि मोड 3 वेळेस दाबा. काय दिसतंय मला सांगा. इक्वेशन मॅथ VCT. सर 2 वेळेस दाबावा लागेल. सॉरी, 2 वेळेस दाबा. 2 वेळेस दाबा. कॅन्सल करा आणि 2 वेळेस दाबा. काय दिसतंय आता? SD रेज बेस. काय? SD REG बेस. हा, आता REG सिलेक्ट करा. REG सिलेक्ट करण्यासाठी 2 दाबावं लागेल ना. हो. हो. आता LIN सिलेक्ट करा, लाईन. हा, एक केलं. आता सगळं तुमचं हो. क्लिअर झालं असेल. आता काय करायचं, हा 20 टाका. हा 20 पहिले 20 टाका. टाकला का? हो. हो. आता कॉमा असेल तुमच्या कॅल्सीवर बघा, कॉमा. हा. तो कॉमा दाबा आणि ही व्हॅल्यू टाका 21,85,4. ही व्हॅल्यू टाका 21,85,4. कॉमा नंतर टाकली. हो. आता M प्लस दाबा. M प्लस असेल बघा तिथे. दाबलं का M प्लस? हो. ओके. आता तुम्हाला तिथं 1 लिहून आला असेल. आता काहीच नको, फक्त बघा तिथे डिस्प्लेला 1 लिहून आला असेल. हो. हो. आता काय करा, ही 25 व्हॅल्यू टाका. डायरेक्ट 25 टाका. टाकली. हो. त्याच्यानंतर कॉमा करा, कॉमा. हं. केला. आणि आता 21,80,5.4 ही व्हॅल्यू टाका. 21,80,5.4 केलं. हो. आता परत M प्लस दाबा. दाबला. हो. हो. आता 2 लिहून आला असेल तिथं. हो. हो सर. आता काहीच नाही करायचं. आता ही मधली व्हॅल्यू टाकायची 22.5 टाका. टाकली का? हो. हो. आता शिफ्ट आणि 2 दाबायचं. शिफ्ट आणि 2 दाबलं. हो. आता जे तुमच्या कॅल्सीवर जे 4 एरो आहे ना, त्याच्या मधल्या राईट साईडच्या एरोनी सर्वात शेवटी जायचं. तुम्हाला असं डेल्टाचं चिन्ह, असं पतंगीचं चिन्ह दिसल काहीतरी. असं चिन्ह दिसल सर्वात शेवटी गेल्यावर. हो सर. दिसलं का असं चिन्ह तनिष? ते सिलेक्ट करा. केलं का ते चिन्ह? 2 लाच आहे वाटतं ते चिन्ह. केलं का सिलेक्ट? सगळ्यात लास्ट वाला का सर? सगळ्यात लास्ट. 3दा दाबायचं आय थिंक मोड. अरे तू मोडवर कुठं गेली? नाही, मोडच्या बाजूला, सॉरी, एरोला 3दा दाबायचं. सर्वात शेवटी जायचं आणि असा डेल्टा असेल तिथं, असं पतंगी सारखं चिन्ह असेल बघा, वाय 2 नंबरचं. हो सर. मग तो 2 दाबा. आता ते चिन्ह तुमच्या या व्हॅल्यूच्या जवळ येऊन जाईल आता डिस्प्लेला. हो. आलं का? आता इज इक्वल टू दाबा. किती उत्तर आलं सांगा? 2182.9.7. 2182.7. 9.7. तनिष्क, आलं का तुझं हे उत्तर? नाही सर. तू काहीतरी गडबड केली, व्हिडिओ परत पाहून घेशील. थांब, आता पुढचं परत करायचंय आपल्याला. हे इंटरपोलेशन कळालं का कॅल्सीवर? आता सगळं कॅल्सी डायरेक्ट क्लिअर करा. पूर्ण कॅल्सी क्लिअर करा. डायरेक्ट ते फायनल क्लिअर करता, ऑल करून ते करा. तनिष्क, आता परत सांगतोय. हो. आता लक्ष दे. आता ही व्हॅल्यू आली. आता हे या दोघांसाठी काढलं ना आपण. आता या 20 टाका तिथं. 20 परत टाका. 20 सॉरी 20 नका टाकू. 20 नका टाकू. क्लिअर केलंय ना तुम्ही कॅल्सी? आता परत मोड 2दा दाबा. दाबलं. मोड 2दा दाबल्यानंतर RE ची सिलेक्ट करा. तनिष केलं सर. आता LIN लाईन सिलेक्ट करा. केलं. ओके. आता 20 टाका. टाकलं का 20? असं 20 टाकलं का? हो. आता कॉमा करा, कॉमा. आता कॉमा नंतर ही व्हॅल्यू टाका 5563.8 ही खालची. 5563.8 ही खालची व्हॅल्यू टाका. टाकली. हो. आता M प्लस दाबा. याच्यानंतर दाबलं.
हो. आता ही 25 व्हॅल्यू टाका. 25 टाका. टाकली. हो. आता कॉमा करा. केला. हो. आता ती खालची व्हॅल्यू टाका. 55 15.8. 55 15.8 टाकली का? हो. आता m प्लस दाबा परत. दाबला. हो. आता ही पण 22.5 ही जी आपली मेन व्हॅल्यू आहे ना ही टाका. 22.5 टाकली. हो. आता शिफ्ट आणि 2 दाबा. शिफ्ट आणि 2 दाबा. दाबला. शिफ्ट 2. हा. दाबलं. आता जे तुमचे 4 एरो आहे ना कॅल्सीवर असे एरो असतात बघा. हा इकडं, हा इकडं, हा इकडं आणि हा इकडे. हे 4 एरो असतात बघा. याच्यामधला हा जो वाला एरो आहे ना तो दाबत राहा सर्वात शेवटपर्यंत. हा राईट साइड सर्वात शेवटपर्यंत दाबत राहा. आणि सर्वात शेवटी दाबल्यानंतर तुम्हाला असं पतंगीचं काहीतरी चिन्ह येईल बघा. आलं का? किंवा वाय सारखं चिन्ह येईल असं वाय किंवा पतंगी सारखं काहीतरी. आलं का? नाही सर, हे नाही. नाही आलं? नाही. तू हे शेवटपर्यंत गेला का दाबत हा एरो? हो सर. मला फोटो पाठवतो बरं. यायला पाहिजे ना रे चिन्ह. कसं चिन्ह आहे ते श्रद्धा? असं चिन्ह आहे ना पतंगी सारखं? हो सर. हे असं चिन्ह येईल ना तनिष तुला? फोटो पाठव तुझ्या कॅल्सीवर काय येतंय. व्हॉट्सअपला पाठव फोटो. दुसऱ्या मोबाईल वरून पाठव. याच्यावर लेक्चर चालू आहे ना. हेवा पोरांनो, तुम्हाला इथून माहिती नाहीये म्हणजे किती माग आहे तुम्ही. आता इंटरपोलेशन शिवाय हे सॉल्वच होणार नाही. म्हणजे हे मार्क तुमचे असेच जात होते मागच्या वेळेस. सर टाकला बघा. ठीक आहे, इथपर्यंत आलाय ना तू. आता शिफ्ट 2 दाब ना. सर दाबलंच तू. दाबलं ना, मग शिफ्ट 2 दाबल्यावर काय येतंय तिथं? तिथं काहीच नाही, हाच फोटो आहे सर जो टाकलाय तुम्हाला. नाही ना रे बाबा. शिफ्ट 2 दाबल्यानंतर तुला हे येईल ना. शिफ्ट 2 दाबल्यानंतर तुला तिथं विंडो दिसेल ना दुसरी. शिफ्ट आणि 2. एकदा शिफ्ट दाब आणि मग 2 दाब. दोघं पण सोबत नको दाबू. शिफ्ट आणि 2 दाब. पहिले शिफ्ट दाब मग 2 दाब. आलं का आता? आलं का? कुठे गेला? येतंय का तनिष? हॅलो, आवाज येतोय का सर? आता येतोय. शिफ्ट आणि 2 दाब. आलं का? हा सर, आलं. हा, मग आता तो एरो आहे ना सर्वात शेवटीच आहे त्या एरोनी. हा, आलो सर. मग आता असं पतंगीचं चिन्ह आलं का तिथं? हो सर. ते 2 नंबरला असेल. आता 2 दाब. हो, आलं. आणि इज इक्वल टू दाब आता डायरेक्ट. ओके, आलं. काय आलं उत्तर? 5,539.8. 539.8. अरे 5,539.8. बरोबर. 5,539.8. तुमच्या दोघींचं पण हेच आलं ना पोरींनो? हो सर. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? आता आपले हे मेजर 2 राऊंड मधले झाले. आता आपल्याला या मधली व्हॅल्यू काढायची. ती कशी काढायची? या 10ला ही व्हॅल्यू आहे, 20ला ही व्हॅल्यू आहे, तर याला किती? सेम करायचंय. फक्त आता सगळं कॅल्सी क्लिअर करा आणि तुम्ही स्वतःहून करून पहा. आता 10 टाका, कॉमा करा, ही व्हॅल्यू टाका, m प्लस दाबा. 20 टाका, कॉमा करा, ही व्हॅल्यू टाका, m प्लस दाबा. 15 टाका, शिफ्ट 2 दाबा, शेवटी जा आणि सिलेक्ट करून उत्तर सांगा. तनिष्क, आता सेम प्रोसेस फॉलो करायची. आता इथं उभ्याचं इंटरपोलेशन करायचं. 10ला ही आहे, 20ला ही आहे, तर 15ला किती? आणि मला उत्तर सांगा. बघा, बाकी सोपं आहे, फक्त इंटरपोलेशन जमलं पाहिजे तुम्हाला.
पटकन. या 10ला ही व्हॅल्यू आहे, 20ला ही व्हॅल्यू आहे. एक मिनिट स्नेहल, तुला जॉईन कर आता. हॅलो हा बोल, येतोय आवाज. सर, ते 10 नंतर जी व्हॅल्यू टाकायची त्याचं पॉइंट कुठे आहे? हा, त्याचा पॉइंट इकडे आहे. 2182.9.7 2182.9.7 2182.9.7. सर आन्सर हे आहे का 13684.75? नाही ना, 21,000 आणि 55. अच्छा, येऊ शकतो. किती आलं? 13684.75. 75. क्रॉस चेक करा पोरांनो, कारण की 5,000 आणि 21,000च्या मध्ये 13,000 येतो ना. येऊ शकतो उत्तर, येऊ शकतं. क्रॉस चेक करा. हे आपण रॅन्डम फक्त इंटरपोल्युशन समजण्यासाठी करतोय. चेक राईट करा. आहे सर. बरोबर, चालते. मग कळालं का? म्हणजे ही व्हॅल्यू आपली आली आता FCRB ची व्हॅल्यू आली. FCRB ची व्हॅल्यू आली. कळालं का? हो सर. हो सर. आता पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर सारे फॉर्म्युले दिले, रिकामे फॉर्म्युले. त्या पुस्तकावाल्यांना कॅल्सीचा वापर येत नाही, म्हणून त्यांनी इंटरपोल्युशन साठी फॉर्म्युले दिले. म्हणून तुम्हाला सांगतो, क्लास लावलाय, आपल्या नोट्स फॉलो करायच्या, त्याच्या बाहेर जायचं नाही. मी जे सांगेल तेच करायचं. इंटरपोल्युशन कॅल्सी वरच करायचं, कारण की पुढे आरसीसी पण आहे. आरसीसी ला सुद्धा आपल्याला इंटरपोल्युशन कॉलमच्या युनिट मध्ये करायचंय आणि तिथं सुद्धा कॅल्सी वरच करायचंय. कळालं का मला सांगा? हो सर. ओके. मग आता FCRB ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला टेबल नंबर 13 काढायचा आहे. आता टेबल नंबर 13 काढा. टेबल नंबर 13 काढला का सगळ्यांनी? हो सर. मग आता टेबल नंबर 13 मध्ये आपल्याला दोन टेबल नंबर 13 आहे, 13A आणि 13B. बघा नीट, आहे का? हो सर. हो सर. मग आता कोणते घ्यायचे त्याच्यातून सांगा मला. सर्वात पहिले क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन मध्ये आपण जे B/TF फॉर्म्युला जो चूज केला होता, तो कोणत्या टाइप ऑफ सेक्शन साठी होता, म्हणजे त्याच्यावरून हे टेबल नंबर 13 आहे. आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू तुम्हाला दिसते बघा कॉर्नरला वरती, अल्फा LT ची व्हॅल्यू दिसते बघा. ती दोघांसाठी वेगळी. एकासाठी अल्फा LT 0.21 आहे आणि एकासाठी अल्फा LT 0.49 आहे. दिसतोय का सगळ्यांना? तनिष, श्रद्धा, श्रेयल? हो सर. मग आता त्याच्यामधून कोणता घ्यायचा? आता त्याच्याच वरती बघा, पेज नंबर 54 वर बघा. पेज नंबर 54 वर बघा, अल्फा LT कोणासाठी घ्यायचा आहे आणि अल्फा 0.21 कोणासाठी घ्यायचा आहे आणि 0.49 कोणासाठी घ्यायचं आहे ते दिलंय. 0.21 कोणासाठी घ्यायचं आहे सांगा? त्याच्याच वरती पोरांनो, टेबल नंबर 13च्या वरती पेज नंबर 54 आहे, त्याच्यावर बघा अल्फा LT च्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहे. सापडल्या का? हा सर. हो, क्लॉज सापडलं. नंबर 8.2.2 मध्ये खाली. मग आता 0.21 कोणासाठी घ्यायची तनिष? रोल्ड स्टील सेक्शन साठी घ्यायची. आणि 0.49 कोणासाठी घ्यायची? वेल्डेड सेक्शन साठी घ्यायची. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय आपल्याला रोल्ड स्टील सेक्शन यूज करायचंय, कारण की आपण स्टील टेबल मधून सेक्शन चूज करतोय. रोल स्टील म्हणजे एक अख्खा सेक्शन फॅक्टरी मधून मॅन्युफॅक्चर येऊन होतो. आणि वेल्डेड सेक्शन म्हणजे आपल्याला वेल्डेड प्लेट गर्डर शिकायचंय, ते आपल्याला तयार करावं लागतं. फार मोठं असतं ते, म्हणून आपल्याला ते तयार करावं लागतं वेल्डिंग देऊन. त्याच्यासाठी अल्फा LT 0.49 घ्यायचा. पण आपण आत्ताच्या युनिट मध्ये, आत्ताच्या कनेक्शन मध्ये रोल्ड स्टील सेक्शन यूज करतोय, म्हणून ऑलवेज आपल्याला 0.21च घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी कोणता टेबल येईल मग सांगा? 13A का 13B येईल? मग इथं 13A ऑलवेज, 13A ऑलवेज. कळालं? मग आता 13A बघा, 13A बघा. आता FCRB ची आपली जी पण व्हॅल्यू आलेली असेल. सर स्क्रीन ब्लँक झाली.
ब्लँक झाली. बाकीच्यांना पण ब्लँक झाली का रे पोरांनो? नाही नाही सर. सर. श्रद्धा तू परत कनेक्ट होय मग. बाकीच्यांना दिसते, सगळ्यांना बाकीच्यांना क्लिअर दिसते का? हो सर. हो सर. मग श्रद्धा तुझा नेटवर्कचा इश्यू असेल. परत जॉईंट हो, रिमूव्ह होऊन परत जॉईंट हो. दिसते का आता श्रद्धा? हे कळालं का पोरांनो? हो हो सर. सर. आता FCRB ची व्हॅल्यू आपल्याला इथं काही पण आलेली व्हॅल्यू, पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये जी येणार आहे ती येणार आहे. ओके, मग ती टेबल नंबर 13A. श्रद्धा येतोय का आवाज आता तुला माझा? रिमूव्ह होऊन परत जॉईंट हो श्रद्धा. ब्लँक झाली सर. हिचा नेटवर्क इश्यू झालाय, मला पण सेम झाला आता. ठीक आहे, श्रद्धा रिमूव्ह होऊन परत जॉईंट हो. ठीक आहे, दिसते का स्क्रीन आता? चॅटिंग कर जर आवाज येत नसेल तर, कारण की बाकीच्यांना दिसते, तुलाच नाही दिसत. दिसते का श्रद्धा तुला स्क्रीन? पूर्ण डायरेक्ट लेफ्ट हो आणि परत जॉईंट हो. दिसत नाही सर तिला. मग लेफ्ट हो ना तू. लेफ्ट हो आणि परत जॉईंट हो, किंवा नेट ऑन ऑफ कर. तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल, कारण की इथं तर क्लिअर आहे. नेटवर्क स्ट्रॉंग ठेवा पोरांनो. दिवसभर रिकाम्या गोष्टी बघू नका. नेटवर्क क्लास साठी जपून घ्या, ठेवा. चला, दिसतंय का श्रद्धा आता? हो सर दिसते. ठीक आहे, चालतंय. चला लक्ष द्या पटकन, फास्ट. आता आपल्याला टेबल नंबर 13A घ्यायचा. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? हो. का घ्यायचं आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगितलं. रोल्ड स्टील सेक्शन आहे म्हणून घ्यायचं आहे, बरोबर. मग आता 13A जर तुम्ही टेबल बघितला तर त्याच्यामध्ये FCRB ची व्हॅल्यू दिली बघा, एका कॉलम मध्ये दिली का? हो. 13A मध्ये FCRB ची व्हॅल्यू दिली आणि आडव्या लाईन मध्ये FY ची व्हॅल्यू दिली का? हो. मग आपल्याला FY 250 घ्यायचा आहे. FY किती घ्यायचा आहे? 250. तो की आपण ऑलरेडी अज्युम केलाय. मग 250च्या खाली यायचं आणि इकडे FCRB ला काय व्हॅल्यू आहे ती बघायची. आता इथं आपल्या काय पण व्हॅल्यू आल्या, अशा व्हॅल्यू येत नाही या, कारण की त्या व्हॅल्यू इथं टेबल मध्येच दिलेल्या नाही, बरोबर ना? का हाय दिलेल्या? हाय दिलेल्या. हाय थांबा. आपली किती आली होती? 13,684 आली होती. ती दिलेलीच नाही टेबल मध्ये. 10 पर्यंतच आहे. 10,000 पर्यंतच आहे, पण अशी काही येत नाही. एक जस्ट आता एक्झाम्पल घ्या, की समजा आपली व्हॅल्यू आली 850. आपली व्हॅल्यू आली 850. आता FCRB FBD कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो. आता FCRB चा विषय संपला. याच्यासाठी टेबल नंबर 14 आपण यूज केला. आता आपल्याला सेकंड याच्यात FBD फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला IS 800 2007 टेबल नंबर 13A यूज करायचा आहे. मग आता असं अज्युम करा पोरांनो, की आपली FCRB ची व्हॅल्यू आली 850. मग 850 कोणाच्या मध्ये सांगा? 900 आणि 700. 800. 900 आणि 800च्या मध्ये. आणि 800. इकडे आपण FY घेतला 250. मग आता सांगा 900च्या समोर 250च्या खाली काय व्हॅल्यू आहे? 250च्या ना? 204.5. एक मिनिट हा. किती आहे? 204.5. 204.5. आणि 800च्या समोर आणि 250च्या खाली काय व्हॅल्यू? 206.8. 206.8. मग आता आपल्याला याच्यासाठी काढायची 850 साठी.
मग चला परत एकदा कॅल्सी क्लिअर करा आणि इंटरपोलेशन स्वतःहून करून बघा. कॅल्सी क्लिअर करा, इंटरपोलेशन स्वतःहून करून बघा आणि मला व्हॅल्यू सांगा. श्रद्धा, स्नेहल आणि तनिष्क सगळ्यांनी. पटकन. इंटरपोलेशन आता चुकायलाच नको कधी. 205.65. क्रॉस चेक करा पोरांनो सगळ्यांनी. 5.65. 5.65 ही झाली आपली FBD ची व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला हे महत्वाचं काढायचं होतं आणि याच्यासाठी हे एवढे लफडे करावं लागले इकडे FCRB चे. 4-5 वेळेस इंटरपोलेशन करावं लागलं त्याच्यासाठी. कळालं का? तनिष्क आलं तुझं? हो सर. एक मिनिट पोरांनो. हॅलो, हा एक मिनिट. 50-225 काय थांब एक मिनिट. नाही 71-0896 71-0896 झालं का? ठीक आहे, हे लक्ष द्या रे. श्रद्धा, तनिष्क आलं का हे सगळ्यांचं उत्तर? हो सर. तनिष्क तुझं आलं का इंटरपोलेशन? हो सर. हे लक्षात ठेवायचं. याच्या अगोदर पर्यंत तुम्हाला दोघांना माहिती नव्हतं, तिघांना माहिती नव्हतं इंटरपोलेशन कसं करतात. मग आता FBD झाल्यानंतर संपलाय पोरांनो, इथं विषय संपलाय आपला. FBD झाल्यानंतर आपलं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. FBD झाल्यानंतर आपण MD काढू शकतो. त्यासाठी ते लॅटरली सपोर्टेड आणि लॅटरली अनसपोर्टेडचे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले. मग MD झाल्यानंतर आता आपल्याला लास्ट काय करायचंय? सर्वात शेवटी आपल्याला चेक द्यायचा आहे. आणि तो चेक म्हणजे आपला न्यूमरिकलचा शेवट राहणार आहे. म्हणजे 7th नंबरला आपल्याला चेक द्यायचा आहे, चेक फॉर स्ट्रेंथ. आणि तो चेक आपल्याला कुठे दिलेला आहे? तो पाठही करायचा नाही, तो आपल्याला IS कोड मध्ये दिलेला आहे. IS 800 2007 मध्ये आपल्याला दिलेला आहे. पण ठीक आहे, सोपा आहे तो. N/ND प्लस M/MD हे सगळं उत्तर लेस दॅन इक्वल टू 1 आलं पाहिजे. हेन्स सेफ. मग आता N म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय ना. N म्हणजे काय सांगा? N म्हणजे काय? गिवन फॅक्टर्ड लोड. बरोबर, गिवन फॅक्टर्ड लोड. त्याच्यानंतर M म्हणजे काय? फॅक्टर्ड मुवमेंट. गिवन फॅक्टर्ड मुवमेंट. आता ND आपण काढून घेतला ना पोरांनो. ND आपण काढून घेतला होता ना. AG इंटू FY आपण गॅमा MO. ND फॉर्म्युला. मग तो इथे लिहायचा. कॅल्क्युलेटेड म्हणू आपण त्याला. कॅल्क्युलेटेड. आणि MD आपण आत्ताच काढला ना, त्याला पण कॅल्क्युलेटेड म्हणू. कळालं का तनिष्क, श्रद्धा? हो सर. हो. ठीक आहे, नक्की कळालं. मग ह्या व्हॅल्यू याच्यात पुट केल्यानंतर याचं जे काय उत्तर येईल ते लेस दॅन इक्वल टू 1 आलं पाहिजे. तरच आपला मेंबर काय असणार आहे? सेफ. आणि तरच आपल्याला पूर्णपणे 8 मार्क भेटणार आहे. आणि जर समजा नाही आलं, 1 पेक्षा मोठं आलं, मग काय करायचं? सेक्शन चेंज करायचं. हा, रिवाइज करायचं. पण तेवढं तुम्हाला परवडणार आहे का? नाही. अख्खं पहिल्यापासून करायला. म्हणजे जर ज्याच्याकडे फुल अँपल ऑफ टाइम असेल तो करल, पण ज्याच्याकडे नाहीये त्यांनी काय करायचं? हेन्स नॉट सेफ लिहायचं आणि पुढे जायचं. 2 मार्क कट होतात. कळतंय का? म्हणजे 8 पैकी 6 मार्क भेटतात. पण नेहमी सेफच येणार आहे पोरांनो. अनसेफ आलं म्हणजे तुमची प्रॅक्टिस कमी पडली,
तुम्ही न्यूमरिकल मध्ये कुठेतरी गडबड केली, इंटरपोलेशन काढताना कुठेतरी गडबड केली आणि मग तुमचं अनसेफ आलेलं आहे. म्हणून आपलं असं कधी होणारच नाही, आपलं सेफच येईल. कळतंय? हो सर. मग स्टेप कळाल्या का सगळ्यांना? हो सर. स्टेप सगळ्यांना कळाल्या. आपल्या जेवढ्या पण स्टेप होत्या, हो. आज आपण फक्त स्टेपच घेतलेल्या आहे. उद्या आपण 6 वाजता याच्यावर न्यूमरिकल घेणार आहे. आज पुन्हा एकदा तुम्ही हे लेक्चर बघायचंय, थोडस उशीर होईल अपलोड व्हायला, अर्धा 2-1 तास लागतात लेक्चर अपलोड व्हायला. अपलोड झालं का तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आता याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आता लेक्चर संपल्यावर तुम्हाला त्याच सेक्शन मध्ये अपलोड केलेल्या दिसतील. त्या स्टेप बघायच्या आणि हे लेक्चर बघायचं. उद्या आपण याचं न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे. कळालं का सगळ्यांना? हो सर. हो सर. मला डाऊट आहे? नाही सर. इंटरपोल्युशन कळालं का? इंटरपोल्युशनची प्रॅक्टिस करून घ्या, कारण की उद्या आपल्याला ते लागणार आहे. ओके, चालते. उद्या 6 वाजता आपल्याला न्यूमरिकलची प्रॅक्टिस घ्यायची या टॉपिकवर. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. बाय बाय.